गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या रेकी लेवल वनच्या शेवटच्या दिवसाच्या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला, बघितलं सोमवारी तुम्ही जॉईन झाले होते. मनात खूप शंका कुशंका होत्या. ही व्यक्ती कशी असेल, सांगेल का, रोजचा 1-1.5 तास कुठे जायचा. नंतर सुरुवातीला वाटलं असेल 1 तास बोलून 1.5 तास घेतात. हा, आता बरेचसे लोक पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आहे, याचा अर्थ मी समजून घेतो, गृहीत पकडतो की मी काहीतरी चांगलं शिकवलं आणि तुम्ही थांब. आता बघा, 4 दिवस मेहनत केली, आता तुम्हाला पुढे प्रॅक्टिकल करायचं आहे. ओके, तर खूप महत्वाचा दिवस आहे, खूप काही सांगणार आहे. 7 चक्र, ओरा क्लिन्झिंग, एनर्जी बॉल कसा बनवायचा, फॅमिलीला हिलिंग कशी द्यायची, पूर्ण पृथ्वीला कशी द्यायची, 7 चक्र मेडिटेशनचं प्रॅक्टिकल, एजेड लोकांसाठी 24 पॉईंट 12 पॉईंट बॉडी हिलिंग, खूप काही आहे. शेवटी शेवटी पैशासाठी काही नंबर, मनी रिच्युअल्स देखील सांगणार आहे. अन्न वगैरे चार्ज करायचं पण सांगणार आहे. खूप काही आहे. हा, त्याच्यासाठी आज व्हिडिओ तो ऑन असणं गरजेचंच आहे, कारण माझ्या समोर सगळं करायचं आहे तुम्हाला. ओके, चला, आता बऱ्याचशा लोकांना नोट्स आलेल्या आहेत. आल्या का नोट्स? फक्त असं करा, आल्या? कुणाला नाही आल्या आता? थँक्यू रेणुका मॅम. चला, आता नोट्स कुणाला नाही आल्या सांगा मेसेज मध्ये. ऑलरेडी मी सगळं ग्रुपमध्ये मेसेज नंबर टाकला होता. ज्यांनाही नोट्स नाही आल्या, आज मी परत एकदा एक मेसेज करेल की त्या त्या नंबरवर, व्हॉट्सअप ऍडमिनवर एक नंबर आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करा. जे सर्टिफिकेटवर नाव पाहिजे ते सांगा. ओके, तर तेच नोट्स आता तुम्हाला वाचून हवं तर समोर ठेवा, नाही तर मी दाखवेल, त्याची प्रॅक्टिस पुढे करायची आहे. सर्टिफिकेट सगळ्यांना उद्या भेटतील. ओके, कारण आज शेवटचा दिवस आहे. बिना कोर्स कम्प्लीट करायचं सर्टिफिकेट कोण देत का? नाही आले तर मग आता ग्रुपवर जा, ऍडमिनचा नंबर शोधा, व्हॉट्सअप मेसेज करा, सर्टिफिकेटवर जे नाव पाहिजे ते टाका, नोट्स भेटून जातील लगेच. चला सुरू करूया. तर आता बघा, खूप सगळ्या प्रॅक्टिस आहेत. आता काय करायचं आहे, पुढे जाऊन तुमचे रुटीन कसं असणार आहे, जोपर्यंत लेवल 2चं अटोनमेंट होत नाही. ओके, भविष्यात कधी होत नाही तोपर्यंत 7 चक्र मेडिटेशन आहे, एनर्जी बॉल आहे, ओरा क्लिन्झिंग आहे. तर खूप काही आहे, तर समजायचं नाही की याच्यात 2-3 तास जातील. अर्ध्या तासात सगळं होऊन जात आणि ते करायचंच आहे. ओके, चला, सर्वप्रथम ज्यांना आता मी काहींना नोट्स आल्या नाही, त्या नोट्स मध्ये जे दाखवणार आहे ते सगळ्यांना पाठवलेलं आहेत ऑलरेडी. ओके, चला आता आपण सुरू करूया. सर्वप्रथम 1 2 3 प्रोसेस. आता 1 2 3 प्रोसेस कधी करायची? 1 2 3 प्रोसेस कधी करायची आहे बघा. रेखी, तुम्ही काय करायचंय, लेवल 1ला जास्तीत जास्त स्वतःवरच द्यायची आहे. तुम्ही स्वतःला द्या, तुमच्या प्राण्यांना द्या, झाडं फळे फुले यांना द्या, काही प्रॉब्लेम. पण अशी जेव्हा आता तुमचं लेवल 1ने 10% एनर्जी तुमची ऍक्टिव्हेट होते, जास्त करू शकत नाही, तर कधी प्रसंग आलाच की मित्र आहे, ब्लड रिलेशन बाहेरच आहे, जरी त्याला लेवल 1ने ओरा क्लिन्झिंग करायची आहे, तर 1 2 3 प्रोसेस तेव्हा कामा येते की तुमचं सेल्फ प्रोटेक्शन घेण्यासाठी. ओके, म्हणजे तुमचा ओरा अजून मजबूत करण्यासाठी, जेणेकरून समोरच्याची हिलिंग होईल. तर त्याची गरज पडत नाही, ते कधी मध्येच करायचं आहे. 1 2 3 प्रोसेस 8 दिवसातून एकदा, 5 दिवसातून एकदा वगैरे होईल. तरी पण मी तुम्हाला शिकून ठेवतो, कारण त्याच्यातच रेकीची प्रार्थना देखील आहे. ओके, तर काय होतं त्याच्यामध्ये बघा, रेकीला कॉल कसा करायचा. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता, माझे सर्व गुरु, ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तळवे आकाशाकडे आणि अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, एवढंच बोलायचं. आणि चांगल्या इंटेन्शनने केलं की ती ऊर्जा लगेच व्हायला लागते. विश्वास करायचा, तुमचा शक्तिपात झालाय. श्रद्धा पण महत्वाची आहे. ओके, त्याच्यानंतर मग काय, डावा हात, कारण हाताने सिलिंग करणार आहे, मग हाताचे चक्र हील करायला पाहिजे. असं पकडायचं. आणि जे जुने स्टुडंट आहे, मास्टर लेवलचे माझे किंवा कुठून शिकून आलेले, त्यांनी काय करायचं, चोकुरे, डायकिम्यू आणि चोकुरेचं सँडविच टाकायचं. ओके, बाकी लेवल 1 हात असा अंदाजे 21 वेळेस किंवा 1 मिनिट करायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. त्याच्यानंतरून हात बदलायचा, उजवा हात खाली, डावा हात वर, क्लॉकवाईज. माझ्या
तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर किंवा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड, डोक्यावर हात, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ते सगळं लिहिलेलं आहे, आता तुम्हाला टेन्शन नाही. 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. त्यानंतर नाभी घ्यायची, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा किंवा नाभी चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, दोन्ही हात असे, जे दुसरे स्टुडंट आहे लेवल 2-3 चे माझ्याकडे शिकले किंवा कुठून, काय करायचं, डबल चोकुरे काढायचा. डबल चोकुरे काढून आता लेवल 1 फक्त हात ठेवायचा. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आता मी तुम्हाला एनर्जेटिक वाटतो की नाही, काहीतरी एनर्जी असेल म्हणून तुम्ही इतके दिवस आहे, काहीतरी वाटत असेल, त्याचं कारण काय, चोकुरे काढून बसतो. ओके, तो सिम्बॉल काढून बसतो तर एनर्जी छान होते. कोणी ओळखून घेतं एखाद्या व्यक्तीचा ऑरा कसा आहे. तर 1 2 3 प्रोसेस रोज नाही करायची, सोडून द्या. इथून पुढे काय करायचं आहे, 7 चक्रा मेडिटेशन मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. ओके, चला. आता आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच सांगतो, नाहीतर काय होतं, तुमचं कन्फ्युजन होतं. मला एक मेसेज आला, सर दैनंदिन प्रक्रिया कशी असली पाहिजे, मग त्या हिशोबाने जाऊया. सर्वप्रथम सकाळी उठायचं, दोन्ही हात रब करायचे, रेकीची प्रार्थना, सिंपल. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. कुणाला रेकी बोलायला खूप इगो आला, मी का बोलू, जपानचा शब्द आहे. हे ब्रह्मांडातील दिव्य हिलिंग एनर्जी, उपचारक शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. युनिव्हर्समध्ये ती एनर्जी आहे. जसं प्राणशक्ती असते, नुसता श्वास घेऊन जगणार आहे का, प्राणशक्ती पाहिजे त्याप्रमाणे. आता काय करायचं आहे, मेडिटेशनला बसायचं. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच सांगतो, उलट नाही सांगत सकाळच्या बॅच सारखं. ध्यानाला बसायचं, मांडी घालून, असे हात ठेवा तळव्या आकाशाकडे, पण नाही तुम्हाला चक्राला हिलिंग द्यायची. हिलिंग देताना उजव्या हाताने द्या किंवा दोघी हाताने जरी दिली, एकावर हात ठेवून प्रत्येक चक्रावर. आता ज्यांना नोट्स भेटले आहेत, त्या दिवशी ज्यांनी लिहिलं नाही, आता मला सांगा आवाज येतोय की नाही, फक्त सांगा. 1 मिनिट, मी साऊंड शेअर करतो. ऑडिओ, ओके. आवाज येत आहे ना? ओके. ऐका, लम आहे, लम. एवढं लिहिलं. ठीक आहे. आता बघा, त्याच्यामध्ये काय होणार आहे, आधी मी ह्याला कम्प्युटर ऑडिओ. तर ज्यांना पीडीएफ भेटले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळी माहिती तर नाही दिली, त्या दिवशी लिहायला सांगितली होती, तर मेहनत तुम्ही पण केली पाहिजे. तर रूट चक्र आहे. हिलिंग आता खालून वरच्या चक्रांना द्यायची, खालून सुरुवात होईल. तर पहिलं रूट चक्र होतं, लम आवाज आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे, लाल कलर आहे. तर बसल्या बसल्या सकाळी मेडिटेशन सुरू होईल. मग काय करायचं आहे, काय करायचं आहे, हात तुम्ही, तर हेच झालं 1 मिनिट. ओके. हात रूट चक्रावर, तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स तिथे ठेवायचे आहेत, एकावर एक ठेवा, दाबायचं नाही, अल्लात ठेवायचं. त्याच्यानंतरून हात असा ठेवून लम आवाज 3 मिनिटं वाजेल. ते सगळं साऊंडच आहे, डोळे बंद करायचे आहे. जेव्हा लम आवाज 3 मिनिटांनी चेंज होईल, मग तो वम होईल. मग स्वादिष्टान चक्र 6 मिनिटं वम वम चालेल. घरात कोणी नसेल तर जप करा, बीज मंत्राचा जप करा, छान रिझल्ट येतील. घरात कोणी असेल नका करू, ध्यानाचे दिखावे नाही करायला लागत. ओके, दुसऱ्यांना डिस्टर्ब करायचं नाही. वम झालं 6 मिनिटं. 7व्या मिनिटाला हृदय, तुमचं मणिपूर चक्र रम येईल. ते झालं, मग तुमचं हृदय चक्राचा यम येईल. तर जसा आवाज बदलेल, आवाज बदलला की हात वरती घ्यायचा. ओके, ह्या पद्धतीने असं करत करत क्राऊन चक्रापर्यंत यायचं आहे. थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र. तर कसं आहे, थ्रोट चक्र हे एका चक्राचे 3 मिनिट, म्हणजे 7 चक्रांचं 21 मिनिट, 7 त्रिक 21, तर 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. मेडिटेशन रोज करायचं, 7 चक्र मेडिटेशन आहे. सगळ्यांना छान रिझल्ट येतात, तुम्हाला येतील. ते करायचं आहे. आता झालं याच्यानंतरची पुढची स्टेप. आता 7 चक्र मेडिटेशन झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, ऑरा क्लिन्झिंग.
काय करायचं आहे, आपली ओराचं क्लिन्झिंग करायचं आहे. परत एकदा सांगतो, नाही तसं मला समजणार नाही. जरी तुम्ही बघा, तसं ते पीडीएफ आहे, ते पीडीएफ पण खूप कामाचं आहे. असं नका बोलू की हिंदी म्हणून सर आम्हाला समजत नाही, आपल्याला सगळं तेवढं हिंदी समजतं. ह्या पीडीएफ मध्ये मी जरा बघतो, 1 मिनिट थांबा, कुठे आहे. तर याला पण थोडस फॉलो करत जा, याची पण माहिती घेत. हे बघा, ही इमेज दिसत आहे इथे, एक व्यक्ती असा ओरा क्लीन करायचा आहे, तर तुम्हाला स्वतःचाच करायचा आहे, आभा मंडल की सफाई. तर बघा, कुणाचा माईक चालू राहिला आज, कमाल आहे यार. 1 मिनिट. ओके, आता बघा, मला सर्वांनी एक सांगा, ओरा क्लिन्झिंग का गरजेचं आहे, ओरा का क्लीन करायचा. बघा, जसं आपल्याला धुलीकण, धुलीकण बघितलेत ना तुम्ही, जेव्हा सूर्याचा प्रकाश खिडकीतून येतो छोटे छोटे धुलीकण दिसतात, किंवा तुमच्या गाडीचा हेडलाईट ऑन करा, त्याच्या पुढे धुलीकण दिसतील, असतात की नाही. जितेंद्र सर, असतात की नाही धुलीकण. सोपान सर आहेत ना, बघितलेत ना धुलीकण, अनम्यूट नका करू, फक्त विचारत. ओके, आता मला सांगा, आता तुम्हाला तिथे सूर्याचा प्रकाश नाहीये, मोठा लाईट नाही, पण तिथे असतील की नसतील. 100% तुमच्या आजूबाजूला धुलीचे कण आहे. तसंच जरी दिसत नसेल, आपल्या ओरामध्ये खूप सगळ्या एनर्जीज आहेत, डार्क एनर्जीज असतात, ब्लॉकेजेस असतात, ते आपल्याला काढायचे आहेत. कसं काढायचं, हात घ्यायचा आणि तुम्हाला रेकीच्या अफर्मेशनने, रेकी ऊर्जेने काढायचं आहे. आता त्याचे स्टेप काय आहे, नोट्स मध्ये बघून नंतरून बघायचं आहे. मेडिटेशन झालं, त्याच्यानंतरून आपलं याच्यावर यायचं, कुठे 1 2 3 प्रोसेस तर नेहमी नाही करायची. बघा, सेल्फ ओरा क्लिन्झिंग, ग्रहदोष, ब्लॅक मॅजिक वगैरे. आता पहिला आहे ग्रहदोष. तर बघा, आता सगळ्यांनी माझ्या मागे स्वतःची ओरा क्लिन्झिंग करायची आहे. ज्यांना नाही भेटले, जस्ट सांगितलं आहे, नोट्स नाही भेटले तर मेसेज करा व्हॉट्सअपवर. ओके, ग्रुप ऍडमिनचा नंबर बघा, व्हॉट्सअप करा, परत नाही सांग. ओके, आता माझ्या मागे तुम्हाला ओरा क्लिन्झिंग करायची आहे. सर्वप्रथम ग्रहांचे दोष बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांचा विश्वास नसेल त्यांना नाही सांगतो. चंद्र आहे, चंद्राचा आपल्या धर्तीवर फरक पडतो की नाही, भरती ओहोटी येते, आपला मूड स्विंग होतो. तसंच ग्रह आहे, ग्रहांचा परिणाम होत असतो, आणि ते हजारो वर्षांपूर्वीचं सायन्स आहे. जरी मानत नसेल तरी करा, जीवनात चांगले रिझल्ट येणार आहेत. काय करायचं आहे, रेकीला एकदाच कॉल करायचा, सारखा करायचा नाही. दोन्ही हात रब करा, आता करून घ्या ओरा क्लिन्झिंग, चला दोन्ही हात रब. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची आभारी, माझे सर्व गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही तळवे आकाशाकडे, अनंत स्रोतातून वाहत येणारी हे उपचारक शक्ती, किंवा हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. एवढं करायचं, मग सारखं सारखं रेकीला कॉल करायचा नाही. आता काय करायचं आहे, हात वरती न्या, चला माझ्या मागे ऍफर्मेशन बोला, मनातलं मन, डोक्यापासून तुमचं रूट चक्रापर्यंत करायचं आहे, क्राऊनच्या वरतून बघा. बोला माझ्या मागे मनातल्या मनात, आणि हात खाली एकदम हळू. जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे दोष असतील, त्यांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, जर माझ्या संपूर्ण ओरा आणि शरीरात जर ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, ग्रह दोष असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे, सर्व दोष माझ्या हातामध्ये येत आहे. आता एक फुंकर मारा, हवेत हवेत फुंकर मारा, आणि या ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. नष्ट नाही बोलायचं, कारण एनर्जी ना बनते ना नष्ट होते, तिचं रूप बदलते, फिजिक्सचा नियम आहे. ओके, पुन्हा एकदा करायचं, 3दा करायचं आहे. परत बोला, जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि ओरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, ग्रह दोष असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. आणि जर असतील तर लक्षात घ्या, हातावर फोकस करायचा, तुमचे हात जड पडतील. तसं काही एनर्जी नसतील तर मग एवढं जाणवत नाही, हात जड झाले समजायचं आहे. आता फुंकर मारा, या सर्व नकारात्मक ऊर्जेला
मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. दोन्ही हात कप शेप मध्ये. ॲफर्मेशन द्या. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. ह्या पद्धतीने करायचं आहे. ओके, मग युनिव्हर्स तथास्तु बोलतं. ओके, हे झालं. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता? पितृदोष. आता काही असतं बघा, सायन्समध्ये काय सांगतात, मेडिकल सायन्समध्ये, जेव्हा आपला जन्म होतो अनेक पिढ्यांचा DNA आपण घेऊन येतो. आध्यात्मिक जीवनात त्याच पद्धतीने आपण पूर्वजांचे कर्मही घेऊन येतो. ओके, ते कुणाला चुकत नाही. तर काही असेल एनर्जी काढून टाका. ओके, आता फक्त हात रब करा. रेकीला कॉल करायचा नाही, फक्त हात रब करा. परत हात डोक्यावर. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने पूर्वजांचे काही दोष असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व पितृदोष माझ्या हातामध्ये येत आहे. एकदम हळूवार हाताला फील करायचं. जर माझ्या पूर्वजांचे, जर माझ्या औरामध्ये माझ्या पूर्वजांचे काही नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येते आणि फुंकर मारायची. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. जुने स्टुडंट जे मास्टर लेवलचे आहेत, लेवल 2, काय करायचं? डबल चोकुरे केल्याशिवाय करायचं नाही. डबल चोकुरे काढूनच करायचं. चला परत एकदा करा, मला बघू द्या स्क्रीनवर कसे करत आहे. हात वरती, खाली. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा, पितृदोष माझ्या हातामध्ये येत आहे. खाली आले मांडीपर्यंत, एक फुंकर मारा. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि ॲफर्मेशन द्यायचं स्वतःला, हात असे हृदयासमोर. आता मी माझ्या जीवनात माझ्या पूर्वजांचा फक्त आशीर्वादांचा उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात आता माझ्या पूर्वजांचा फक्त आशीर्वादाचा उपभोग घेत आहे. दुसरं झालं. आता परत जुने स्टुडंट डबल चोकुरे. परत ॲफर्मेशन, दोन्ही हात रब करा. आता ब्लॅक मॅजिक नजर करतो. वरती घ्या, हळूवार खाली. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने नजर दोष, ब्लॅक मॅजिकच्या एनर्जी असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. हळूवार रूट चक्रापर्यंत न्यायचं. हात जड झाले की नाही फील करायचं. आता फुंकर मारायची. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. हे 3दा करायचं आहे. मी 2दाच सांगत आहे कारण वेबिनार मोठा होतो म्हणून. पुन्हा एकदा हात वरती, खाली करा. माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने काही नजर दोष, ब्लॅक मॅजिकच्या ऊर्जा असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. रूट चक्रापर्यंत हात आणि फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. दोन्ही हात कप शेप मध्ये समोर. ॲफर्मेशन. आता माझा संपूर्ण ऑरा आणि शरीर सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. माझं फुल बॉडी आणि ऑरा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. झालं या 3 गोष्टी. चौथं शेवटचं, जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे, तर आर्थिक अडथळे काढणं खूप गरजेचं आहे. पैसा नसेल तर घराचं रक्षण कसं करणार? परत हात रब डोक्यावर, हळूवार खाली. जर माझ्या
मन मस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि ऑरामध्ये कुठल्याही कारणाने काही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील किंवा पैशासंबंधी नकारात्मक ऊर्जा असतील, त्या पैशासंबंधीच्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. रूट चक्रापर्यंत फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जेला ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. पुन्हा एकदा, जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने काही पैशा संबंधित नकारात्मक ऊर्जा असतील, फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, त्याच्या सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. खालपर्यंत आलं, फुंकर मारायची. त्या सर्व ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. त्याच्यानंतरून स्वतःला अफर्मेशन हाताशे, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत सांगतो हळूवार. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि भरभराटीचा उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात आता प्रत्येक क्षणी समृद्धी आणि भरभराटीचा उपभोग घेत आहे. ओके, ह्या पद्धतीने ओरा क्लिन्सिंग करायचं आहे. तर 7 चक्र मेडिटेशन लगेच आहे. आता मोठं वाटतंय 5 मिनिटामध्ये सगळं आवरून जातं. 21 मिनिट आणि 5 मिनिट एवढ्यात होऊन जातं. ओके, चला याच्या पुढे आहे ची बॉल. आता एनर्जी बॉल. जस्ट 1 मिनिट द्या. कोणीतरी आलं, 1 मिनिटात मी परत येतो. जस्ट 1 मिनिट थांबा, लगेच एनर्जी बॉल घेऊ. चला, सॉरी, आले का सगळे? चला, आता आपण एनर्जी बॉल कसा बनवायचा बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर मी एक ते आपली हे दाखवतो, फाईल दाखवतो, एक आई. हे झालं, 5 मिनिटं याला लागतात. हा, आता तुम्हाला काय करायचं आहे, ऊर्जा बॉल, एनर्जी बॉल कसा बनवायचा त्याच्यासाठी परत एकदा एक प्रॅक्टिकल दाखवतो. या पीडीएफ मध्ये कुठे आहे? हा, हे बघा, हे 2 हातामध्ये एक अशी एनर्जी तुम्हाला क्रिएट करायची आहे. आता तुम्हाला स्वतःला जाणवेल ओरा कसा फील होतो ना, आता तुम्ही स्वतःच बघणार आहे. तर तुम्ही रेकीला कॉल करायचा आहे परत एकदा हे करत असताना, एनर्जी बॉल बनवताना. आणि एनर्जी बॉल कसा बनवायचा, रेकीमध्ये ची बॉल खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल लोकांना, खूप सगळ्या लोकांना त्याच्यात घोषित करून हिलिंग देऊ शकतात. ओके, तर काय करायचं आहे मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही एनर्जी फील करणार. आता बघा, दोन्ही हात रब करा, करा दोन्ही हात रब. माझ्या मागे एनर्जी बॉल बनवा. आता काय करा, असं छोटासा बुंदीचा लाडू बनवतात ना शेप, बुंदीचा लाडू सारखं बनवा. असं करा, ह्या पद्धतीने शेप द्या. मग थोडस मागे पुढे करा. ओके, खालीवर मागे पुढे. आता कल्पना करा, तो बुंदीचा बॉल आता क्रिकेटच्या बॉल एवढा झाला आहे. आता अजून थोडं मोठं करा, खालीवर मागे पुढे. आणि तुम्हाला आता ह्या हातातून त्या हातात काही ऊर्जा जाणवतील हळूने, प्रॅक्टिसने. अजून मोठा करा, फुटबॉल एवढा करा. चला, फुटबॉल एवढा करा.
आणि काही वेळानंतर थांबून घ्यायचं. ओके, नंतर तो एनर्जीचा बॉल क्रिएट होतो. आता बघा 3 बॉल बनवायचे आहेत, एक फुटबॉल, एक हिलिंग बॉल आणि एक पूर्ण पृथ्वीला बॉल. आता सर्वप्रथम आपल्याला नकारात्मकता काढण्यासाठी फुटबॉल बनवायचा आहे. आता ऍफर्मेशन द्या, हात असंच पकडा. आता बघा, मी माझ्या घरच्यांची नावं घेईन, तुम्ही तुमच्या घरातले सध्या सदस्य आहेत, मुलं बाहेर शिकतायत, आई वडील बाहेर आहेत, त्यांचं नाही घ्यायचं. जे सध्या घरात राहतात तुमच्या फॅमिलीत त्यांची नावं घ्यायची. चला, पकडलं. आता मी माझ्या घरच्यांचे घेईल, तुम्ही तुमच्या घरच्यांचे घ्या. चला. दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. बोला मनात, दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समैरा, भाऊ, भावाची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारची वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता एनर्जी बॉल ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. 3दा बोलायचं आहे, परत एकदा बोला. मी, माझी पत्नी, आई वडील, भाऊ, भावाची पत्नी, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने नकारात्मकता असेल तर हा एनर्जी बॉल ती ग्रहण करत आहे, असं 3दा बोलायचं. आणि आता एक फुंकर मारा परत. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. असं झालं. आता फुटबॉल होता आणि एनर्जी टाकली. आता हिलिंग. आणि बघा, परत शांततेत ऐका, कधी कधी मी फास्ट बोलतो. जेव्हा आपण घरातील प्रत्येक वस्तू जेव्हा बोलणार, त्या बॉलमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू बघायच्या आहेत. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन. कशासाठी? त्या सारख्या खराब होणार नाही. फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, इस्त्री, गाडी, 2 व्हीलर, 4 व्हीलर इमॅजिन करायचं, मग ते कमी हे होतात. ओके. आणि जे सेकंड लेवलचे स्टुडंट आहे त्यांनी थर्ड आय चक्राने होंशा जोशोनेन सिम्बॉल टाकायचा आहे. थर्ड आयने होंशा जोशोनेन कनेक्शन साठी. बाकी लेवल 1, चला हात रब करा. बुंदीचा लाडू मागे पुढे. क्रिकेट बॉल एवढा बनवा, थोडा मोठा करा फुटबॉल एवढा. प्रॅक्टिसने तुम्हाला असं दोघांमध्ये ना व्हायब्रेशन जाणवतील. असं केलं ना इकडे धक्का बसतो, असं केलं ना इकडे धक्का बसतो, ऑटोमॅटिक. तर तशी एनर्जी फील्ड तयार होते. थांबून घ्या. ऍफर्मेशन बघा, दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. हा एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ, भावाची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी, बोला सगळ्यांच्या नावाने बोला, यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी, आता माझ्या मागे बोला, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मला, माझ्या पत्नीला, मुलांना, आई वडील, भाऊ, भावाची पत्नी यांना, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. ओके. आणि काय करायचं आहे, जिथेही बसाल काय करायचं, एक फुंकर घरात मारायची, बाहेर नाही, घरात. आणि कल्पना करायची की तो प्रकाश, ती एनर्जी तुमची बेडरूम, खालची रूम, वरची रूम, घरातील सर्व वस्तूंना पसरत आहे. ह्या पद्धतीने करायचं आहे. ओके. तर एक आपला फुटबॉल एक घरच्यांना द्यायचे आहे. ओके. तिसरा बॉल खूप छान आहे, कोणी वाचले असेल नोट्स मध्ये, मी आता सांगतो. तिसरा बॉल संपूर्ण पृथ्वीला द्यायचा आहे. ओके. कशासाठी? चराचराला, पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्वांना. आता का द्यायचं आहे? बघा, आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. कोविडमध्ये आपण बघितलं ना, एका व्यक्तीला चायनामध्ये कोविड झाला, तिथून पसरत पूर्ण पृथ्वीवर गेला, कारण आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. इवन का द्यायचं आहे, तुमच्या घरात काही पण बनतं, समजा तुमच्या घरात जेवण बनलं, भात बनवलं,
तो तांदूळ कोणीतरी पिकवला असेल शेतामध्ये, शेतकऱ्याकडून मार्केट यार्डला आला, किराणा दुकानात आला, प्रोसेस झाली, तर आपण सगळे कनेक्टेड आहे, सर्वांना द्यायची. दुसरं, तुमच्या बरोबर एंजल्स असतात, तुमचे कुलदैवतांचा आशीर्वाद असतो, तुमचे ज्यांनाही मानतात, स्वामी असतील, साईबाबा असतील, ते पण आपल्या बरोबर असतात, आपल्याला कळत नाही, त्यांचा आशीर्वाद असतो. तर सर्वांना ब्लेसिंग द्यायची. ओके, आता कसं करायचं बघा, अजून एक सांगतो का करायचंय, नंतर आपण प्रॅक्टिस करू. बघा, ह्या पृथ्वी व्यवस्थित टिकून आहे, शांत आहे, याचं एक कारण आहे. आपल्यासाठी कोणीतरी ह्या पृथ्वीसाठी प्रार्थना नेहमी करत असतं. कोण करतं? काही साधू संत हिमालयात बसून करतात. आमच्याकडे आता कुंभमेळा येईल, तर साधू संत खूप वर्षानंतर येतात ते बाहेर. बाकी ते इतर वेळेस हिमालयात काय करतात? संपूर्ण पृथ्वीला हिलिंग देत असतात आणि ह्या जगात असे खूप कमी लोक आहेत. जेव्हा तुम्ही असं कराल, तुम्ही त्यांच्या कॅटेगरीमध्ये येणार. ओके, तर नेहमी स्पेशल बनायचं. दुसरे करतात त्यांच्यापेक्षा वेगळं बनायचं, तर स्पेशल कॅटेगरीत येणार म्हणून करायचं आहे. आणि हे केल्यानंतर तुम्हाला एक इनर लेवलवर जे समाधान भेटेल ते तुम्ही करूनच बघा. ओके, काय करायचंय, चला दोन्ही तरफ करा. प्रॅक्टिस, छोटा बुंदीचा लाडू एवढा, खालीवर मागे पुढे, क्रिकेटच्या बॉल एवढं, आणि थोडा मोठा करा, फुटबॉल एवढा. आता ऍफर्मेशन द्यायचं, हा एनर्जी बॉल, दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना प्रदान करत आहे. मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना प्रदान करत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना हा बॉल त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तीनदा बोलायचं, मी दोनदा बोलतो. हा एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना प्रदान करत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत. आणि काय करायचं, हात फुंकरने मारायचे, असे मोठे हात करायचे. शक्यतो टेरेसवर जाऊन केलं तर खूप छान वाटतं. आणि कल्पना करायची तुमच्या हातातून हा प्रकाश, ही एनर्जी सगळीकडे जात आहे, असं 1 मिनिट तरी हात ठेवायचं. ओके, करा प्रॅक्टिस, खूप छान वाटतं, लाजायचं नाही. मी आमच्या घराच्या टेरेसवर जातो ना, तसं करायचं ना, आधी मला खूप वाटायचं, पण कोणी बघतं का नाही, चोरून करायचं पण करायचो, कारण मला तो अनुभव घ्यायचा होता. तर असं करायचं आहे, खूप छान वाटतं. ओके, आणि करून झाल्यानंतर काय करायचं, असं बोलायचं. काय बोलायचं, हात घ्यायचा नाभी समोर आणि कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. सोपं आहे बोलायला ना, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नाही बोलता आलं, काय बोलायचं, आता मी या सर्वांबरोबर माझा संपर्क तोडत आहे, तोडत आहे, तोडत आहे, असं बोलायचं आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आणि खूप छान आहे. माझे मास्टर लेवलचे स्टुडंट आहेत, त्यांच्या हातातून खूप एनर्जी फ्लो होत असते, मग ते थांबत नाही. मग काय करायचं सर, सेम वरती त्या टेरेसवर हात करा, कल्पना करा, आणि जाते मग हिलिंग थोड्या वेळाने, मग त्यांना बरं शांत होऊन लगेच शांत होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने. आवडलं एनर्जी बॉल तर 7 चक्रा मेडिटेशन 21 मिनिट, 5 मिनिटात ऑरा क्लिन्झिंग, 5 मिनिटामध्ये एनर्जी बॉल, एवढाच वेळ लागतो, जास्त लागतही नाही. ओके, आलं लक्षात, आवडलं का, कसं वाटलं, देणार सर्वांना, कधी दिले, आपलं बोलतो ना आपण, सकाळी पण मी माझ्या तोंडून निघालं ते, काय झालं, काय निघालं की, हा आपण गाणं नाही का ते, दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया ने हमसे लिया क्या, हम इसकी परवा करे किंवा, तसं नाहीये, आपण सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहोत. सगळ्यांना हिलिंग द्या. आणि बघा, झोपताना इतकं सुंदर वाटेल तुम्हाला, खूप छान. खूप कमी लोक असं पृथ्वीला हिलिंग देतात, तर रेकीमध्ये खूप छान आहे. नक्की करायचं आहे. ओके, चला ठीक आहे. आता आपण, कोणीतरी खूप छान कॅल्क्युलेशन केले, काहीतरी 7 चक्रा 7 मिनिट 49 होतील ना सर. अहो मॅडम, एका चक्रावर 3 मिनिटं रेकी द्यायची आहे, 7 त्रिक 21 होतात. ती साऊंड फाईल 21च मिनिटाची, ज्यांना पण आता ऑडिओ फाईल भेटली आहे,
21च मिनिटाची येते, 49ची तर नाही आहे. ओके, चला बॉल फिल झाला, व्हेरी नाईस. बघा प्रत्येकाची एक आध्यात्मिक पातळी असते, काहींना लवकर जाणवतं, काहींना उशिरा. आपल्या जीवनात जितके ब्लॉकेजेस आहेत, आता तुम्ही 10 वर्षापासून चिडचिड करत आहे, मनामध्ये राग आहे, ब्लॉकेजेस आहे, कसं एनर्जी जाणवते बरं? त्याच्यासाठीच मेडिटेशन आहे, प्रॅक्टिस करा, जाणवेल. सगळ्यांनाच जाणवतात. आता तर यात हे झालं काय, वाल्ल्याचा वाल्मिकी झाला, आपण काही चीज आहे, प्रॅक्टिस करा, होऊनच जाणार आहे. ओके, स्वतःला दुसरी संधी द्या. ओके, नक्कीच जाणवेल, अजून जाणवेल तुम्हाला. ओके, हितवेकीचं 10% ऊर्जा तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दिलंय. पुढे जाऊन लेवल 2 मध्ये 50, परत 100, खूप छान इफेक्ट झाला. चला ठीक आहे, याच्या पुढे आता काय राहिलंय तुमचं बघा. 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, मनी मंत्रा, मनी रिच्युअल्स, मनीचे एंजल नंबर, अन्न चार्जिंग राहिलेलं आहे, बरंच काही आहे अजून. ओके, चला तोपर्यंत मी तुम्हाला पुढे जाण्याच्या अगोदर थोडस सोमवारपासून सुरू होणाऱ्या क्लास बद्दल सांगतो, जे काल काही लोकांनी नसेल ऐकलं त्यांच्यासाठी. बघा, पुढील लेवल 2 आणि लेवल 3 चा क्लास येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. अशाच 2 बॅचेस असतील. रेकीमध्ये 4 लेवल असतात. लेवल 1 तुमची झाली, लेवल 2 आणि लेवल 3 केलं तर त्याला मास्टर हिलर बोलतात. मग मास्टर हिलरची बॅच आहे सोमवारपासून 10 दिवसांची. त्याच्यानंतर एकच लेवल राहते लेवल 4, ते टीचर लेवलचं आहे, ते नंतर करायचं असतं. ओके, खूप नंतर. लेवल 2 लेवल 3 ची बॅच मंडे पासून सुरू होत आहे. 10 दिवसांची बॅच असते, शनिवार रविवार सुट्टी असते. तर त्याच्यात जेही मी सांगेन सगळं एकाच कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे, त्याची वेगवेगळी फी नाही आहे. बरंच काही एकाच, जसं लेवल 1 ला पेंडुलम शिकवलं, झिबू सिम्बॉल शिकवलंय, तसंच त्याच्यात हे सगळं इन्क्लुडेड राहणार आहे. ओके, तर आपण थोडस बघूया त्याच्यामध्ये काय आहे. ज्यांना काल नाही समजलं तर मी तुम्हाला फी वगैरे पण सांगेल, काल नाही सांगेल. ओके, तर बघा त्याच्यामध्ये सगळ्या सिम्बॉलचं अटेनमेंट करून दिलं जातं, कसे काढायचे, कसे वापरायचे, सो अँड सो. तर रेकीचे 100% तुम्ही उपचार करू शकता. उसूई रेकी बरोबरच आपली भारतीय रेकी, करुणा रेकी देखील शिकवली जाते. तर याच्यासाठी तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही आहे, हे पैसे वाचतात. त्याच्यानंतर अंतकरण रेकी ही शिकवली जाते. मेडिसिन बुद्ध रेकी खूप सुंदर आहे. खूप सोपे सिम्बॉल असतात, ते पाठ पण नसतं करायचे, फोटो लावून कसे यूज करायचे ते शिकवलं जातं. ओके, अंतकरण रेकी. त्याच्यानंतर तुम्हाला भविष्यात बघा, रेकी नातेसंबंधासाठी, आरोग्यासाठी खूप छान आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिप लीड कसं बनवायचं, कुणाची नातेसंबंध म्हणजे फक्त मित्रमैत्रीण नाही, तर भावाचं नातं, सासू सुनेचं नातं, मित्रांचं नातं, दोन कुटुंबाचं नातं, जर डिस्प्यूट असतील, प्रॉब्लेम असेल तर कसं करायचं, किंवा दोघांमध्ये कोणी अनवॉन्टेड व्यक्ती असेल तर त्याला सकारात्मक भावनेने कसं दूर करायचं, ते दोघी ग्रीड शिकवले जातात. अजून आहे तुम्हाला विश बॉक्स शिकवला जातो. मी कालच सांगितलं, विश बॉक्स आहे, अमेझॉनवर भेटतो, पण तुम्ही वापरू शकत नाही अनलेस तुमच्याकडे सिम्बॉलचं अटेनमेंट झालं नसेल. तर असा बॉक्स भेटतो, छोटा असतो, मी वापरत नाही, घ्यायची गरजही नाही. त्याच्या ऐवजी असं डब्बा घ्यायचा, एखादा विश बॉक्स कसा बनवायचा, याला रेकीने चार्ज कसं करायचं, याच्यात प्रत्येकाची विश म्हणजे तुम्ही तुमच्या 10-15 विश, घरातील प्रत्येक सदस्याच्या विश लिहून त्याला कसं चार्ज करायचं, कसं इच्छापूर्ती करायची, तो एक टॉपिक त्याच्यामध्ये शिकवला जातो. त्याच्यानंतर वंडर लॅम्प आहे, कपूर दिया, हे ब्लॉकेजेस काढण्यासाठी कसं यूज करायचं ते आहे. काही काही खूप काही सांगणारे नाही, बऱ्याच गोष्टी न सांगता येतात. ऍडव्हान्स लेवलचे तुम्ही हिलर बनतात. सायकिक अटॅक म्हणजे हे नॉर्मल रोजचा ताप, सर्दी, खोकला, हे आजार ते आजारपेक्षा ही ऍडव्हान्स हिलिंग आहे. एखाद्या व्यक्तीवर खूप कोणी काही केलं असेल, खूप प्रमाणात त्याच्यावर कोणी नकारात्मक शक्तींचं आक्रमण झालं, गावाकडे तुम्ही बोलतात त्याला बादलं वगैरे, त्या पद्धतीचं पुढे जाऊन तुम्ही ऍडव्हान्स हिलिंग देखील शिकवली जाते. त्याच्यानंतर अगदी व्यक्ती बरोबर वास्तूचंही असतं, तर वास्तू दोषही काढू शकतात. पुन्हा घरावर अचानक लोक आजारी पडतात, पैशाची तंगी येते, तर कोणी काही केलेलं असतं तेही करू शकतात. सर्वात महत्वाचं डिस्टन्स हिलिंग. रेकीमध्ये यायचं हेच कारण होतं माझं, डिस्टन्स हिलिंग. तर तुम्ही घरच्या सदस्यांना न सांगता त्यांची हिलिंग करू शकतात. मी तुम्हाला शिकवलं, व्यक्ती खराब नसतो, त्याचे चक्र आणि चक्र इम्बॅलन्स असतात. तुम्ही त्यांच्या चक्राला हिलिंग देऊ शकतात, घरच्या सदस्यांना, किंवा ती व्यक्ती कुठेही असेल. माझे स्टुडंट आहेत, त्यांचे मुलं परदेशात आहेत, ते इथे बसून त्यांना रेकी देतात. ओके, कुठेही असेल तर तुम्ही त्यांना रेकी देऊ शकतात. इवन
पुढे जाऊन तुम्ही प्रोफेशनल मास्टर हिलर बनतात, कारण तुमच्याला सर्टिफिकेट भेटतं, ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे. पुढे जाऊन तुम्ही प्रोफेशनल हिलर बनवू शकतात, लोकांची हिलिंग घेऊ शकतात, 7 days हिलिंग, 21 days हिलिंग. काही तुमचं आर्थिक उत्पन्नाचा स्रोतही होऊन जाईल. कारण बरेच आता माझ्याकडे स्टुडंट आहे, हाऊसवाईफ होत्या, ते आता काही ना काही करत आहे. तर डिस्टन्स हिलिंग खूप छान आहे घरच्यांसाठी. घरच्यांचं वातावरण बदलायचंय, घरचं, फॅमिली, फ्रेंडचं, समाजाचं, तर नक्की डिस्टन्स हिलिंग त्याच्यात शिकून घ्या. ओके. त्याच कोर्समध्ये साऊंड थेरपी, साऊंड हिलिंग शिकवली जाते, ध्वनीच्या माध्यमातून कशी हिलिंग करायची. प्लस शक्तिशाली कर्मा मेडिटेशन, हे विथ सिम्बॉल असतं, तर हे तुम्हाला आत्ताही देऊ शकत नाही, त्याच्यासाठी सिम्बॉलचं अटोनमेंट गरजेचं असतं. तर बघा, एकदा का तुम्ही झाले रेकी मास्टर हिलर झाले, तर तुम्हीच हिलर बनणार आहे, लोकांचे दुःख दूर करणार. तर परत तुम्हाला खूप ऑलरेडी गिफ्ट भेटतात त्याच्यामध्ये. हा बघा, तुम्ही त्याच्याने पॉवर मॅग्नेट बनतात, 7 चक्र असे बॅलन्स होतात, तुम्ही एक पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व बनतात, जिथे जाल सकारात्मकता. पैशा संबंधित तुमचे ब्लॉकेजेस कमी व्हायला लागतात हळूहळू. हिलिंग मॅग्नेट, हे 7 मॅग्नेटचं मेडिटेशन असतं, ते तुम्हाला अट्रॅक्ट करतं. ओके. ते खूप सुंदर आहे. हिलिंग शक्ती आपल्या वाढतात, तुमचं प्रेमाची शक्ती, तुमचं तुम्ही एक लव्ह मॅग्नेट बनतात, जीवनात प्रेमळ लोक आकर्षित करतात, तुम्ही प्रेमाचं चुंबक बनतात. सिक्स सेन्स खूप छान काम करतं. पुढे जाऊन तुमच्या थर्ड आय चक्रावर काम होतं, तर त्याच्याने थर्ड आय क्राऊन चक्रामुळे तुम्हाला इंट्युएशन चांगले येतात, सिक्स सेन्स वाढतात, आणि स्पिरिच्युअल लेवलवर तर खूप सुंदर आहे, खूप छान प्रगती होत असते. त्याच कोर्समध्ये 10 दिवसाच्याच कोर्समध्ये आपल्या मास्टर हिलर नावाच्याच प्रोग्राममध्ये तुम्हाला क्रिस्टल थेरपी बेसिक आणि ऍडव्हान्स शिकवलं जातं. तर हे डीप मध्ये शिकवलं जातं की कुठले, आता ब्रेसलेट आहे, कुठल्या चक्राला कसे ब्रेसलेट बनवायचे, कुठली ट्री सजेस्ट करायचे, एखाद्याचं तुम्ही जितके माझ्याकडे आता 40% तरी स्टुडंट आहे स्वतःचा क्रिस्टलचा बिझनेस करत आहेत, हाऊसवाईफ. ओके. तर तुम्ही बिझनेस करू शकतात. होलसेलमध्ये मी ते गाईड करत असतो, होलसेलमध्ये घ्या, सेल करा. कुठल्या चक्रासाठी कसे ब्रेसलेट, जन्म तारखेप्रमाणे कसं बनवायचं. परत तुम्ही ऍडव्हान्स लेवलचं, ओके, ऍडव्हान्स लेवल, बेसिक आणि ऍडव्हान्स दोघी त्याच्यातच येतात. ओके, फक्त नाव वेगळं ठेवलं आहे. ऍडव्हान्स मध्ये ग्रीड लावणं, एखाद्याची असं ग्रीड लावून हिलिंग करणं. आता बरेच सगळे माझे स्टुडंट आहेत, योगावाले आहेत किंवा ब्युटी पार्लर वाले आहेत, 7 चक्र फेशियल आला आहे. परत योगावाले काय, योगा घेतलं की मग त्यांना झोपून त्यांच्यावर क्रिस्टल कसे कसे ठेवायचे, ते ऍडव्हान्स लेवलचं आहे. ओके. प्लस रेकी बरोबर क्रिस्टल वापरली ना, रेकीने असे 100% उपचार तुम्ही कुणाचे करू शकतात, एकदा का अटुनमेंट झालं. प्लस रेकी बरोबर जर तुम्ही अशा पेन्सिलने, क्रिस्टलने हिलिंग केली, अशी ग्रीड बनवले, तर त्याचं 200% उपचार ऊर्जा वाढत असते. ओके. तर असं एखाद्याचं ग्रीड लावणं, याच्याने हिलिंग करणं खूप सुंदर आहे. ऍडव्हान्स लेवलचं असतं आणि खूप डीप मध्ये असतं. त्याचे ते तुम्हाला तर मी सांगतही नाही, एवढं काही भेटतं पुस्तक, ते आल्यावरच कळेल. ओके, ते सस्पेन्स राहू द्या. बरंच काही तुम्हाला गिफ्ट भेटत असतात. सर्वात सुंदर, सगळ्यात छान म्हणजे तुम्हाला रेकी बरोबर भेटणार आहे इमोशनल फ्रीडम टेक्निकचा पूर्ण कोर्स. हा कोर्स काय आहे, तुमचे सेशनही घेतले जातात आणि तुम्ही दुसऱ्यांचे सेशन कसे घ्यायचे. तर तुम्ही बघा, इमोशनल फ्रीडम टेक्निक खूप महत्वाची आहे. जसं ऍक्युपंक्चर मध्ये आपल्या शरीरावर मेरिडियन पॉइंट्स असतात, सुजोक मध्ये देखील आपण बॉडी पॉइंट प्रेस करून एखाद्याला शारीरिक लेवलवर बरं करतो. पण इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे काय आहे, जसं आपल्या शरीराचे कोश असतात, असं अन्नमय कोश आहे, भावनामय कोश आहे. तर आपलं जे मनोमय शरीर आहे, खूप प्रकारचे शरीर असतात, ते पुढे जाऊन शिकवलं जातं. तुमचं भौतिक शरीर काय आहे, मनोमय शरीर काय आहे, सूक्ष्म शरीर काय आहे, ते ऍडव्हान्स लेवलला, स्पिरिच्युअलिटीच्या डीप मध्ये पुढच्या लेवलला सांगेल. तर एक मनोमय शरीर पण असतं आपलं. ओके. तर तुमचं EFT ने तुम्हाला ते पॉइंट टॅप करून तुमचं मानसिकरित्याही समोरच्याला हील करू शकतात. तर एकदा का मास्टर हिलर झाले, एखाद्याला तुम्ही रेकीने हील करू शकतात. रेकीचं सेशन झालं, तुम्ही एखाद्याला मेडिटेशन घेऊ शकतात. मेडिटेशनची स्क्रिप्ट कशी बनवायची शिकवलं जातं. तुम्ही मेडिटेशनचे क्लास देऊ शकतात, स्वतःसाठी बनवू शकतात मेडिटेशन, इतरांचं मेडिटेशन घेऊ शकतात. मेडिटेशन झाल्यानंतर EFT तुम्ही सेशन घेऊ शकतात. EFTचं तुम्ही प्रोफेशनल तुम्ही हिलिंग सेशन्स घेऊ शकता.
मी सुरुवातीला आलो होतो, मी पण अगोदर 500 रुपये पर हिलिंग घ्यायचं, आता नाही घेत, माझ्याकडे टाइमच नाही पर्सनल हिलिंगला. माझे स्टुडंट घेतात, कोणी आलं का मी त्यांचा नंबर देतो. तर खूप छान आहे. आणि हे सगळं तुम्हाला खूप स्वस्त, खूप कमी पैशामध्ये भेटतं, कारण एवढे सगळं शिकायला गेलं तर तुमचे 20-25 हजार नक्कीच जातात. तर बरंच काही आहे. काल मी तुम्हाला फी नाही सांगितली, तर मी तुम्हाला आज फी पण सांगून देतो, म्हणजे काही डाऊट राहणार नाही. ओके, चला. ओके. बघा, तर याच्यामध्ये बरंच काही आहे, आता मी सांगितलं ते सगळं आहे. तुम्हाला सगळ्या सिम्बॉलचं ऑटोमेट जे सांगितलं ते आहे, प्लस तुम्हाला झिबू सिम्बॉल देखील शिकवले जातात. तर झिबू सिम्बॉलचे कोचेस खूप कमी आहे. इव्हन इमोशनल फ्रीडम टेक्निकचे कोचेस देखील मार्केटमध्ये खूप कमी आहेत. तुम्ही कुणाकडे गेले ना, 50-60 हजार फी आहे. त्या एक मॅडम येतात, एक ऍड येते आणि चालू असतं, तर त्यांची फी 60 हजार आहे. तर खूप आहे, कारण कोचेसच कमी आहे तर त्याची फी जास्त आहे. तर झिबू सिम्बॉल असेल, EFT असेल, करुणा रेकी, सगळं काही त्याच्यातच येतं. खरंच करायला गेले बरेच पैसे तुमचे जातात. तर आणि शिवाय आपलं काय आहे, लाईफ टाईम ऍक्सेस असतं, कितीही बॅचेस रिपीट करा. 1 वर्षापासून स्टुडंट येऊन बसतात तरी मला काही फरक नसतो. ते कशाला येतात समजत नाही म्हणून, नाही तर काहीतरी नवीन शिकायला भेटतं. तर लाईफ टाईम ऍक्सेस आहे, रोजच्या रेकॉर्डिंग भेटतात, कधी या, एकदा ऍडमिशन घेतलं सारखं सारखं येऊ शकतात, परत पैसे भरायची गरज नाही. ओके. आणि बघा, याची फी आहे, याची फी 6 हजार रुपये आहे. पुढच्या कोर्सची 10 दिवसांचा आहे. तरीही तुम्ही जर संडेच्या आधी भरत असाल तर कोर्स फी 5 हजारच आहे. ओके, तर तुम्ही ही फी 5 हजार रुपये फी आहे. तर मी तुम्हाला क्लास संपल्यावर डिटेल देईल, ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी करायचं आहे. ओके, बाकी मी जास्त ह्याचं प्रमोशन करत नाही. मनातून आवाज आला की परमेश्वरा हीच संधी आहे तर या, नाही तर काही. ओके, मला नेहमी मी परमेश्वराला बोलतो, असे स्टुडंट दे ज्यांना माझी गरज आहे. मग कटकट करणारे कमी भेटतात, नाहीतर सगळ्यांनाच फोर्स करून ऍडमिशन दिलं तर मग प्रॉब्लेम होतो. तर ज्याला गरज असेल, तुम्हाला जीवनात खरंच गरज आहे, जेही आपलं जीवन चालत आलंय आहे तर ते थोडं बदलायचं असेल. माझ्या जीवनात खूप प्रॉब्लेम होते, आर्थिक लेवलवर, भावनिक लेवलवर, घरामध्ये तर खूप जास्तच होतं. तर खूप छान काम करते. तर वाटत असेल या, जीवन जसं आहे नाही तर बघा, ऑप्शन जर काही सापडलं तर नक्की. ओके, मनाचा आवाज ऐका, पेंडुलमला विचारा. माझ्याकडे बरेचसे स्टुडंट आहेत, सर आम्हाला स्वामीने कौल दिला म्हणून आम्ही आलो, तर कुलदैवताला विचारा, मनाची हाक ऐका. जास्त करून जे मन सांगतं त्याला फॉलो करा, जर जीवनामध्ये चेंज पाहिजे आहे. आणि बघा, एक सांगतो तुम्हाला, एकदा का तुम्ही रेकी शिकले ना, काय होतं, तुमच्या पुढच्या वाटा मोकळ्या होतात. हे क्षेत्र खूप मोठं आहे. ह्या क्षेत्राला होलिस्टिक हिलिंग बोलतात. एकदा का तुम्ही रेकीशी कनेक्ट झाले ना, पुढचं शिकायला सोपं जातं. जसं एंजल थेरपी आहेत, असं एंजल्स असतात, ते पण कोर्स असतं. तुम्ही एंजलशी लवकर कनेक्ट होतात. तुमचं कोणी पास्ट लाईफ रिग्रेशनचं कोचेस बनवू शकतात. इव्हन हिप्नोथेरपिस्ट आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस आहेत, इंडियामधले सगळे टॉपचे कोचेस आहेत. त्यापैकी 50% पेक्षा जास्त कोचेस आहेत, त्यांनी रेकी केलेलंच असतं. कारण रेकी खूप बेस आहे. एकदा का रेकी झालं, त्या हिलिंग एनर्जीने तुमचं झालं सगळं क्लिनलीनेस, पुढच्या एनर्जी स्वीकारायला सोपं पडतं. तर खूप मोठं क्षेत्र आहे. पेंडुलम आहे, हिप्नोथेरपी आहे. मी नाही शिकवत हिप्नोथेरपी, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही सहज कनेक्ट होतात. ओके, एंजल्स असतील, कोणी असेल. आणि खूप मोठं क्षेत्र आहे, याच्यामध्ये कमाईच्या पण खूप चान्सेस असतात. कमावणं बाजूला सोडा, आधी स्वतःची आणि घरच्यांच्या हिलिंगचं आपल्याला बघायचं. आतून आवाज आला करा, अदरवाईज नो नो. हे चला, शिकवायला घेऊया आपण. आता पुढचं राहिलं आहे तुमचं, हा, आता अन्न चार्ज करायचं. आता आपण बघणार आहे, अगोदर फूड चार्जिंग बघूया. नाही, आधी आपण 12.24 पॉईंट बॉडी हिलिंग, नंतर अन्न चार्ज, नंतर पैशाचं बघूया. ओके, चला. आता बघा, सगळ्यांनी PDF बघून घ्या, तुमच्या नोट्स मध्ये ऑलरेडी आहे. करायचं आहे आणि कुणी नाही करायचं ते आपण बघणार आहे. एक मिनिट. बघा, त्या PDF मध्ये ज्यांना भेटलं आहे, इथे 24 पॉईंट दिलेले आहेत. काय करायचंय, हात पकडायचा आणि तुम्हाला डोळ्यावर 3 मिनिट, कानावर 3 मिनिट चबडाश दिला आहे. आता हे 24 पॉइंट्स आहे. 24 पॉइंट करता करता त्याचे 24 त्रिक 72 मिनिट्स होतात.
मग 72 मिनिट्स करायला कोणाला टाइम नसतो, कुठे एवढं देणार? तर मग काय केलं आहे रेकीमध्ये, 12 अंगों का छोटा रेकी उपचार. मग तुम्ही हे 12 पॉइंट्स आहेत, डोळ्यावर 3 मिनिट, कानावर 3, कनपट्टी, फोरहेड वगैरे. मग 12 त्रिक 36 होतात. तर प्रत्येक अंगाला 3 मिनिट रेकी द्यायची आहे. ओके. आता ही बॉडीवर कोणी द्यायची, नीट कान देऊन ऐका. ज्यांचं वय 55-60च्या पुढे आहे त्यांनी हे काम करायचे आहे. रोज 3 मिनिट सगळ्या शरीराला, सारखे सारखे आजारी पडतात. तुम्ही इतर लोक, तुम्ही पूर्ण शरीराला देत नाही बसायचं 3-3 मिनिट. तुमचं सगळं मेडिटेशन मधूनच होणार आहे, कारण यांना मेडिटेशन मध्ये ध्यान लागत नाही वयस्कर माणसाचं. तुम्हाला काय करायचं आहे, मी आधीच सांगितलं आहे. चक्र हे शारीरिक लेवलवर आणि मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर दोघीकडे काम करत असतात. तर तुमची हिलिंग तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन, ऑरा क्लिन्झिंग मध्येच करायची आहे. हे जे 12 पॉइंट बॉडी हिलिंग पॉइंट्स आहे, एजेड लोकांसाठी, तुमच्यासाठी नाही. ओके. आपण ध्यानातूनच वरती जायचं आहे. ओके, ठीक आहे. सकाळी उठा आणि बघा वेळ कसा काढायचा ते पण सांगतो. तुम्ही बोलणार एवढा वेळ कसा कुठून भेटणार? तर 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. 21 मिनिटाचं मेडिटेशन, 5 मिनिटं तुमचं ऑरा क्लिन्झिंग, 5 मिनिटं एनर्जी बॉल. ओके. एवढं सगळ्याला किती वेळ लागतो? तुम्ही काय करायचंय बघा, वेळ नसेल भेटत, महिन्यामध्ये असतात 31 दिवस जास्तीत जास्त. आणि जर मी सांगितलं तर 32 दिवसांचा महिना भेटला तर जीवनामध्ये, म्हणजे विचार करा तुम्ही, कुणी तुम्हाला महिन्याला 1 दिवस एक्स्ट्रा दिला म्हणजे वर्षाला तुम्हाला 12 दिवस एक्स्ट्रा भेटतात. आता कसे काढायचे? तुम्ही कधीही उठतात, सकाळी 7ला उठतात, 6ला उठा, 6ला उठतात, 5ला उठा, 5ला उठतात, 4ला उठा. पण 1 तास स्वतःसाठी द्या. घरच्यांना बोलायचं तो 1 तास माझा आहे, डिस्टर्ब करू नका. रोजचा 1 तास झाला, महिन्याचे किती झाले? 30 तास. दिवस असतो 24 तासाचा, तर मग 1 दिवस एक्स्ट्रा भेटला की नाही? असं नाही बोलत 1 तासात रेकीच करा, काही करा, जिमला जा, योगा करा, काही करा, पण तो 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे, तुमच्यासाठी. ओके. तर एवढं काम नक्की करा, नक्की वेळ निघतो. करणाऱ्यावर आहे कसं करायचं. ओके. तर इथपर्यंत मी सांगत आहे, पुढे तर सांगणार नाही. कारण कोणी असेल जीवनामध्ये, भगवान कृष्ण, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध सगळे सांगूनच गेले, करायचं आपल्याला असतं. आपली मदत करायला कोणीही येणार नाही, तुम्हालाच तुमची मदत करायची आहे. तर करायचं असेल, जीवन बदलायचं असेल, प्रॅक्टिस करा. ओके. आता आपण अन्न चार्ज का करायचं ते बघायचं, फूड चार्जिंग कशी करायची. मी तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवलं, पण निगेटिव्हिटी काढायची नाही शिकवलं, तर ते पण आपण बघणार आहे. ओके. आता बघा अन्न चार्ज का करायचं आहे. जसं तुम्हाला पेंडुलम डाउजिंग मध्ये तुम्ही काय बघितलं, सकारात्मक ऊर्जा पण आहे, नकारात्मक ऊर्जा पण आहे, बरोबर. आता फक्त घरात घाण असेल, कचऱ्याचा डब्बा उघडा असेल, तरच त्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या जेवणामध्ये जाणार आहे का, किचन मध्ये? बिलकुल नाही. आता बघा, तुमच्या मुलांना तुमच्या हातचं जेवण का आवडतं? कधी विचार केला आहे? का आवडतं तुमच्याच हातचं जेवण, दुसऱ्यांचं का नाही आवडत? कारण तुम्ही त्या भावनेने, त्याच्यासाठी प्रेमाने जेवण बनवतात. ओके. आणि ते जेवण इतर सदस्यांना नाही आवडत, कारण कधी कधी आपल्या मनात असतं की ह्या लोकांचे रोजचेच नाटक आहे, किती केलं तरी आवडत नाही, असं तसं. सुरुवातीला तुमच्या हसबंडलाही तुमचं हातचं जेवण आवडायचं, कालांतराने काही दिवसांनी नाही आवडायला लागलं. तर बघा, चव कशाला असते? चव हाताला नसते, तर चव तुमच्या फिलिंग्सला असते, भावनेला असते. तर स्वयंपाक करताना जर तुमच्या मनामध्ये कुणासाठी राग असेल, मनामध्ये तो स्ट्रेस असेल, टेन्शन असेल कुणाच्या प्रती, तीच ऊर्जा जेवणामध्ये जाते. ओके. एव्हरीथिंग इज एनर्जी. ओके. सराउंडिंगच नाही, तुमच्या आतले भाव पण त्याच्यामध्ये प्रकट होत असतात. जसं पाण्याला मेमरी आहे, जीवनामध्येही ती मेमरी चालली जाते. तर काय करायचं आहे, इवन आता मी सांगितलं, ज्या भावनेने बनवतात तसं होतं. तुम्ही बाहेरून जेवण मागवतात, झोमॅटो, स्विगी. आता आपल्याला काय माहिती, बाहेरचा कुक आहे तो, त्याच्या मनात काय भाव आहे जेव्हा तो स्वयंपाक करत आहे. तर बाहेरून जेवण आलं तुमचं जरी असेल, किंवा तुम्ही समजा थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं, थोडंसं शिळं झालं असेल, तरीही तुम्हाला असं वाटलं, तरी ताजं अन्न असेल तरी त्याची निगेटिव्हिटी काढायची आहे. आता माझ्याकडे हे नाही आहे, जेवणाचं ताट नाही आहे, आधी नकारात्मक ऊर्जा काढायची. हात रब, रेकीला कॉल, समजा जेवणाचं ताट आहे.
आता ऊर्जा काढताना, निगेटिव्हिटी काढताना हात अँटी क्लॉकवाईज उलटा, जर ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती सर्व निघून जातात. रेखी शक्तीच्या कृपेने किंवा युनिव्हर्सल हेलिंग शक्तीच्या कृपेने ह्या अन्नामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल ती सर्व निघून जात. असं 1 मिनिट करा. त्याच्यानंतर हिलिंग देताना हात परत क्लॉक व्हायचं. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. ह्या पद्धतीने करत जा. खूप इम्पॉर्टंट आहे. पाण्यासाठी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, विसरायचं नाही. प्रॉब्लेम नुसार चार्ज करायचं. पाणी घ्यायचं, हे पाणी पिऊन आता मुलांना देत आहे, हे पाणी पिऊन माझ्या मुलाचं थर्ड आय चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह होत आहे, शिकवलेलं सगळं ग्रहण करत. ओके. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला बोलायला संकोच होत आहे, हजबंडला सांगायला काचकूच होते आहे, किंवा बायकोला सांगायला हिंमत नाही होत आहे. ओके, ती खरी गोष्ट आहे. क्लॅरिटी पाहिजे, क्लॅरिटी थ्रोट चक्र. हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे. किंवा कुणाला महत्वाचा कॉल लावायचा आहे तेव्हाही करून पाणी पिऊन घ्यायचं. ओके. घरात आजारी व्यक्ती आहे, हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. संपूर्ण आरोग्याची. त्याला देऊन बघा, थोड्या दिवस प्रयोग करून बघा, रिझल्ट कसे येत आहे. इवन झाडालाही पाणी टाकायचं आहे, बादलीवर हात करायचा आणि हे पाणी माझ्या झाडाला खूप सुंदर सुंदर फुले आणून देत आहे, असंही करा. माझं रोपटं खूप वाढत आहे. जेवढं मी सांगितलं तेवढंच नाही करायचं. ओके. तुमचंही डोकं चालवायचं, कारण रेकी तुमच्या इंटेन्शनने काम करते. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, पण सकारात्मक, नकारात्मक नाही. नाही तर तुम्ही बोलणार हे झाड मरून जाऊ दे, जळून जाऊ दे, असं होतच नाही. ओके. ठीक आहे. काय सांगू परत एकदा? हा, थांबा 1 मिनिट, नाहीतर एखादा प्रश्न. ओके, आलं लक्षात? हा, सुरेखा मॅम काय सांगायचं परत एकदा? मग रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके. तुमचा आवाज गेला होता, सर्वांचा नव्हता गेला. तर बघा, परत एकदा सांगतो, पाण्यासाठी जेही गरज असेल त्या पद्धतीत तुम्हाला असं ऍफर्मेशन देऊन पाणी ग्रहण करायचं. किंवा मुलांची वॉटर बॉटल भरा, झाडाला पाणी टाका, प्रयोग करून बघा, छान छान रिझल्ट येत असते. ओके, झालं. आता आपण पैशासाठी बोलूया. ओके, पैसा महत्वाचा विषय आहे. पाण्यातील नकारात्मकता काढायची गरज नाही, त्याला तुम्ही डायरेक्ट ऍफर्मेशन देऊन द्या. तुम्हाला वाटलंच की खूप खराब पाणी आहे तर तुम्ही करू शकता, पण जनरली आपल्याकडे चांगलं टॅप वॉटर येतं, तर एवढं खराब कुठे असतं. ओके, ह्या पद्धतीने करायचं. पैशासाठी, पैशाबद्दल बोलू. हे पैसा बहुत इम्पॉर्टंट आहे. सर्वप्रथम सर्वप्रथम पैशासाठी. आता तुमच्यापैकी ते बरेच लोक आहेत, कोणी ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, कोणी पण असेल, मला नाही माहिती. तुमच्यापैकी कुणाच्याही धर्मग्रंथामध्ये दान शब्द आला नाही असं झालं आहे का? डोनेशन शब्द आला नाही असं झालंय का? दान आलाय. किती इम्पॉर्टंट आहे डोनेशन. बघा, दान, डोनेशन हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पण मोठा भाग आहे, आणि दान केलंच पाहिजे. शक्यतो सर्व धर्म काय सांगतात, 10% केलं पाहिजे. पण आपण कुठून करणार? एखाद्याचा पगार 50,000 आहे, मग तो काय 5,000 दिलं तर घरचे चांगले मारतील. जितकं शक्य आहे तेवढं करा. ओके. आता मला तर देणं, मग माझ्या घरचे खूपच संतापतात, तरी मी त्यांना न सांगता 5% वर तरी येतो. ओके. आता अमाऊंट सांगितली तर मग समोरच्यालाही काहीतरी वाटतं, तर न सांगता करा, आणि ऍटलिस्ट 5% तरी करा. नाहीच पैसे द्यायची इच्छा होत आहे, काय करा, कधी मध्ये एखादा गरीब आहे, त्याला भीक मागण्यापेक्षा काही विकत आहे, विनाकारण काहीतरी घेऊन टाका, त्याच्या हातात, गरजूच्या हातात पैसे ठेवा, पण डोनेशन करा. कारण बघा, पैशावाल्या लोकांना नियम चांगला माहिती आहे. काय माहिती आहे? डोनेशनचा. तर म्हणून आपण ऐकतो की कोणीतरी साईबाबाला इतक्या तोळे सोनं टाकून गेलं, बालाजीला एवढा मुकुट चढवला. ह्या गोष्टी माहिती आहे, आणि सगळे रिच लोक खूप डोनेशन करतात, त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम माहिती असतो. तुमच्या परीने जितकं करता येईल तेवढं करा. ओके, आहे डोनेशन. दुसरं आहे, काय करायचं आहे आता मी तुम्हाला. हा, पैशाप्रती थोडस मी तुम्हाला सांगतो. मनी मंत्रा पण देणार आहे, नंबर पण देणार आहे, पण पैशासाठी आधी बघा. जी ही तुमची पर्स असेल,
आता पर्स कधीही काय करायचं आहे, त्या नोटा लक्ष्मीची एनर्जी असते, गोळ चोळामाळा नाही करायच्या, स्ट्रेट नोट पाकिटामध्ये अशाच ठेवायच्या. ओके, नंतर पाकिट फोल्ड करायचं. आणि लेडीज लोकांचं खास करून त्यांच्या पर्समध्ये पैसे सोडून बाकी सगळं असतं. पैसे इकडे तिकडे असतात, पण काय करतात, थांबा मॅडम, ज्योती मॅडम, नंतर बोलूया त्याच्या, आता मी काहीतरी शिकवत आहे, मग लक्ष चाललं जातं की नाही, तुम्ही मधूनच दुसरा प्रश्न केला तर. ओके, तर बघा काय करायचं आहे. पैसा, तुमची पर्स आहे ना, आधी काय करायचं लेडीज लोकांनी, ते जुने बिल, डीमार्टचं बिल, दुकानाचं बिल, औषधाचं बिल काढून ठेवा. हवं तर पैशासाठी वेगळी पर्स घ्या, भले 100 रुपयाची असेल, पण क्लीन ठेवा, पैसे सरळ ठेवा, रिस्पेक्ट द्या. ओके, काही झिबू सिम्बॉल सांगितले आहेत, कागदावर काढून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. ओके, त्याच्यानंतर महत्वाचं, पैसे याच्या पुढे हा हा एक तर काय करायचं आहे बघा, सबकॉन्शियस माइंड काय करतो. सबकॉन्शियस माइंड खूप हुशार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला छोट्या छोट्या चिल्लर म्हणून हे करतात ना, समजा गाडीतून उतरले, तुम्ही 5-10 रुपयासाठी कुणाशी कटकट घातली, 3 रुपये सुट्टे, 4 रुपये सुट्टे, सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो की तुम्ही चिल्लर माणूस आहे, तुम्हाला याचं खूप महत्व आहे, मग त्याच पद्धतीने आपल्याला भेटत असतं. तर कधी कधी काय करा माहितीये का, मी सांगतो म्हणून करा, थोडं नुकसान होईल, 200-300 रुपयाचा महिन्याला नुकसान होईल, पण काय करायचं, फक्त प्रयोग करून बघा प्लीज, खूप छान रिझल्ट येतात. आता दुकानात गेले, 50 रुपये, 47 रुपये बिल झालं, 50 रुपये झाले, बोलायचं कीप द चेंज, राहू दे तुझ्याकडे, तर अमाऊंट अशी द्यायची. फोन पे वर देखील असं राऊंड फिगर करायची. ओके, करून बघा. तुमच्या मनातील अरे बापरे, मी याला एक्स्ट्रा दिले, मी खूप रिच आहे, तर सबकॉन्शियस माइंड ते पकडेल. ओके, कुठल्या ठिकाणी गेले, 290 रुपये बिल झालं, 300 रुपये फोन पे मारा. ओके, पण सबकॉन्शियस माइंड तसंच काम करतं, हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम असतात, पण पैशा संबंधी आहे म्हणून सांगत आहे. ओके, कुणाला टिप देताना जर तुम्ही विचार केला, 10-20 रुपये, अरे याला एवढे दिले का, हा किती कमवेल, म्हणजे याला काही गरज आहे का, याला पगार भेटतो, मग तुम्ही जितके देतात सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो. जितके खुल्या मनाने द्याल तेवढं तुम्हाला भेटत असतं. तर केअर करत जा. ओके, दान करताना, कुणाला काही देताना. आता मनी मंत्र काय आहे बघा, मंत्र म्हणजे ओम क्लीम श्लीम असं नाहीये, खूप सुंदर मंत्र आहे. काय करायचं आहे बघा, याच्या पुढे नीट ऐका हा, याच्या पुढे आणि करा, खूप मस्त आहे. तुम्हाला तर सबकॉन्शियस माइंड अफर्मेशन शिकवलं आहे, काय करायचं आहे. याच्या पुढे कधीही कुणाला पैसे देणार, पैसे दिले आणि व्यवहार संपला असं नाही. एखाद्या दुकानात गेले, 500 रुपयाचा किराणा झाला, आपण काय करतो, त्याला देतो, वस्तू घेऊन परत येतो, तसं करायचं नाही. पैसे त्याला हातात देताना मनात बोलायचं आहे. मनात काय बोलायचं आहे, हे 500 रुपये याच्या जीवनात याला सुख शांती देऊन माझ्या जीवनात हे पैसे मल्टिपल होऊन परत येत आहे, किंवा हे 500 रुपये माझ्या बँक अकाउंटमध्ये 5,000 50,000 बनून परत येत आहे, असं प्रत्येक वेळेस बोलायचं आहे. ओके, बँकेत गेले, चेक लिहित आहे 1 लाखाचा, डिपॉझिट करताना बोलायचा 1 लाखाचा चेक, इथल्या कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुख शांती देऊन माझ्याकडे परत 5 लाख 10 लाख बनून परत येत. पैशाचं झालं. फोन पे साठी जेव्हा फोन पे करणार, पैसे आधी बघून घ्यायचं किती देत आहे. एखाद्याचा 50 रुपये जरी झाले, पेट्रोल तुम्ही 50 रुपयात काही वस्तू घेतली, हे 50 रुपये याच्या जीवनात सुख शांती देऊन माझ्या जीवनात 500 रुपये 5,000 मल्टिपल होऊन परत येत आहेत. नेहमी बोला, खूप मोठा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे हा मंत्र कधीच विसरायचा नाही. आणि कधी ना कधी, शब्द ब्रह्म आहे, शब्दामध्ये खूप एनर्जी आहे, वर्ड हॅज पॉवर. तर बघा, कधी कधी आपण काही चुकीचं बोलतो, गोष्ट खरी होऊन जाते, मग लोक काय बोलतात, काळ्या जिभेचा आहे, काळ्या जिभेची आहे. तर असं करून बघा, कधी तुमचं पकडला जाईल आणि कधी लॉटरी लागेल, सांगता येत नाही, नेहमीच लॉटरी लागते. ओके, करायचं आहे. इथपर्यंत समजलं पैशासाठी. ओके, आता पैशासाठी हे मी तुम्हाला एंजल नंबर देणार आहे. आता लिहून घ्या, वही पेन घ्यायचं आहे, त्याच्यात लिहून घ्या, किंवा हातावर लिहून घ्या, हातावर लिहिलं आता तरी चालेल, नाही वही पेनवरच लिहून घ्या. सर्वप्रथम पैशासाठी एक गोष्ट विसरायची नाही, काय, पैसे पाहिजेच आहे रोजचे, तर अबंडन्सचा सिम्बॉल इथे काढायला विसरू नका. हा, अबंडन्स किंवा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल ह्या पद्धतीने इथे काढायला विसरू नका. एक संगती 3-4 सिम्बॉल काढू शकतात. अबंडन्स प्रॉस्परिटीचा काढून ठेवा, पैसा येतो. टेस्टेड आहे, बऱ्याच स्टुडंटचे टेस्टिमोनियल आले. हे झालं. आता पैशाचे नंबर बघा, काल कोणीतरी विचारत होतं ना, अडकलेले पैसे वगैरे, त्याच्यासाठी मी सांगतो तुम्हाला इथे.
ओके, लिहून घ्या. अचानक पैसे मिळवण्यासाठी 808 520 808 520 म्हणजे तुमचं अ, रोजचं दुकान आहे, रोजचे क्लायंट असतील ना तेव्हा काढून ठेवायचं. ओके, ज्याचा महिन्याला पगार आहे त्याने नाही केलं तरी चालेल, ज्याचा रोजचा बिझनेस आहे त्याने केलं पाहिजे, किंवा अचानक पैसा अपेक्षित आहे तर करू शकतो. पैशा संबंधित अडथळे दूर करण्यासाठी, म्हणजे कुणी पैसे देत नाही आहे, पैसा येण्यात ब्लॉकेजेस आहे, पॉलिसी अटकले, तर 741 909 990 741, माझा झिरो सिम्बॉल कुठे गेला तुम्ही, हा, 741 909 990. आता ज्याचा व्यवसाय आहे, स्टेडी ग्रोथ साठी, तुम्हाला नेहमीची स्टेडी ग्रोथ पाहिजे तर 1114 5511 तुम्ही काढायचा आहे. आता कसा काढायचा बघा, मी तुम्हाला सांग. शक्यतो तुम्ही 3च नंबर काढा. हा, 3च नंबर काढायचे. कुठले काढायचे बघा, मी तुम्हाला सांगतो ह्या पद्धतीने. काय करायचं आहे, एक तर तुम्ही याची चॅन्टिंग पण करू शकतात, किंवा कसे काढायचे बघा, मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा काय करायचं आहे, एक तर तुम्ही कॉमा द्यायची गरज नाही, तो कॉमा फक्त एक्स्ट्रा नंबर आहे म्हणून तुम्हाला फक्त नंबर लिहायचा आहे. ओके, आणि नेहमीच छान काम करतो. 88071 ह्या पद्धतीने खालीवर असा हातावर काढायचा आहे. कसाही काढा. दुसरं काय करा माहिती का तुम्ही, हातावर नसेल काढायचा, कोऱ्या कागदावर कसे लिहायचे बघा, इकडे बघा, 808 520 741, आणि त्याला एक सर्कल बनवायचा आणि तुमच्या पर्समध्ये ठेवा. ओके, 808 520 741 तुमच्या पर्समध्ये, किंवा तुम्ही जिथे तुमचा दुकानाचा गल्ला आहे, कॅश बॉक्स आहे, तिथे ठेवायचं आहे, तिजोरी वगैरे. त्यात उसने पैसे देण्यासाठी 741, उसने पैसे, उसने पैसे नाही मागायचे बघा. एक लक्षात घ्या, मी मनीचं सांगत आहे, परमेश्वराला काय बोलायचं, लक्षात घ्या, ही वेळ माझ्यावरून जाऊ दे, मला उसने पैशाची गरजच नको पडायला. मला असं नेहमी बोलायचं, मला असं काहीतरी साधन दे ज्याच्याकडून माझ्याकडे पैसे येतील, अशी काहीतरी कला दे, असं काहीतरी सोर्स दे. उसने मागायची सवय ते उसनेच राहतात, विसरून जा. मी तुम्हाला 2 पानाचं अफर्मेशन पीडीएफ का दिलंय सांगायचं विसरलो, प्लीज ते करा, तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होईल. ओके, परमेश्वराला बोलायचं, ही वेळच येऊ देऊ नको माझ्यावर, की उसने मागायची, काहीतरी सोर्स दे जेणेकरून मी काम करेल आणि माझी पैशाची गरज भागेल. ओके, असं कागदावर लिहून सर्कल करायचा, हा झिबू कॉइन असतो, ह्या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, झालं. हा, उसने पैसे परत मिळवण्यासाठी पाहिजे, तुम्हाला मागायचे नाहीये, सॉरी हा मॅडम. सेम हा नंबर टाका ना तुम्ही हातावर, हे बघा, हा नंबर टाका, कुठला बघा, 741 909 9 आणि 0. तुमचं भाडं देत नाही घराचं, भाडे करू, किंवा असे काही असतात ना, लोक देत नाही घेतलेले पैसे, मग तसं करा. ओके, सॉरी, मला वाटलं की उसने पैसे मागायचे. बघा, 741 909 999 ओके, हातावर काढा किंवा चॅन्टिंग करा. ओके, असे खूप नंबर असतात. अहो, तुम्हाला तर मी काय सांगू, मनीरेकीच्या क्लासमध्ये सांगेल. आता बघा, मनीरेकी एक डेमो देतो फक्त, याच्यावर असे खूप सगळे नंबर आहेत, याला चॅन्ट करायला लागतात. ओके, 112 121 3 1, आणि असं ग्रीड असतं ते. मनीरेकीला कधी भविष्यात आलं तर सांगेल. ओके, आता नाही त्याचं. ओके, तर झिबू कॉइन चार्ज करायची काय गरज आहे, हे बघा, हा प्रश्न परत नका विचारू. काय चार्ज करायचं, कसं चार्ज करायचं, कुठलीही वस्तू, रेकीला कॉल करा, हातात घ्या, ऍफर्मेशन द्या, मनाचं ऍफर्मेशन द्या, हा झिबू कॉइन मला माझ्या जीवनात सतत समृद्धी आणि भरभराट देत आहे. काही चार्ज करा ना, पाणी मी सांगितलं तेवढंच नाही, रेकी तुमच्या इंटेन्शनने काम करते, क्रिस्टल आहे त्यालाही करा, भले 10% आहे उपचार शक्ती, करा. ओके, पुढे जाऊन 100% झाल्यावर तर खूप मजा येते. हा, ह्या पद्धतीने. उसने पैसे सांगितलं ना वसुधा मॅडम, तुम्ही जुन्या स्टुडंट आहे ना, असं काय करत, तोच नंबर सांगितला तर मी किती वेळेस सांगू, कमॉन. चला ठीक आहे, आता पुढे जाऊया. ओके, पैशा संबंधित झालं.
ओके, परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी कसे करायचे ते सगळं पुढच्या ऍडव्हान्सला, सगळंच आता सांगू का? बघा, कधीही अजून एक गोष्ट लक्षात घ्या पैशासाठी, कधी कुणाला जास्त फ्री द्यायचं नाही आणि फ्री घ्यायचंही नाही. ओके, आता मी का देत आहे त्याचं कारण आहे. मला बरेच स्टुडंट विचारतात, सर रेकी फ्री देत नाही तुम्ही, कसं शिकवतात? एक लक्षात घ्या, याच्या मागे दोन कॉज आहेत. एक तर मी पैसे वगैरे तुमच्याकडून घेतले सुरुवातीला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, हे पैसे भरून ऍडमिशन घ्या. सगळ्यांनाच पैसे भरणं शक्य होत नाही. म्हणजे पैसे असतात पण प्रोसिजर करता येत नाही. म्हातारे लोक असतात, एजेड लोक, नाही जमत. पण त्यांच्यासाठी कुठून शिकणार ते? त्याच्यासाठी माझा प्लॅटफॉर्म असतो, त्यांना एक ऊर्जेची ओळख तरी होते. बरोबर. दुसरं, डॉक्टर उसू यांनी सांगितलं आहे की रेकी फ्री दिली नाही पाहिजे, आणि ब्रह्मांडाचाही तसा नियम आहे की काहीतरी एनर्जी एक्सचेंज व्हायला पाहिजे. जसं मी विपश्यनाला आधी जायचो, सकाळी पण सांगितलं की त्यांच्याकडे पण 10 दिवस ते राहायला खायला देतात, सगळी साधना होते, खूप फ्रेश होत, आणि जाताना सांगतात द्यायचं तर द्या, जेणेकरून ही सर्व्हिस आम्ही इतरांना देऊ शकेल. पैसे होते. सुरुवातीला मला वाटायचं यांचे सगळं जगभर शाखा, यांना काही द्यायचं, वर्ल्ड वाईड त्यांच्या संस्था आहेत, नाही दिलं. मग मला एवढा ऊर्जा जाणवल्या नाही, फायदा झाला नाही. नेक्स्ट टाइम परत गेलो, त्यावेळेस देऊन बघितलं डोनेशन, माझ्याकडे पैसे असून दिलं नव्हतं. मग नेक्स्ट टाइम गेलो, डोनेशन दिलं, खूप फायदा झाला. ओके, तर तो एनर्जीचा नियम आहे, ब्रह्मांडाचा नियम आहे, देवाणघेवाणचा नियम आहे. ओके, तर ज्यांनाही तुम्ही माझ्याकडून लेवल 1चा शक्तिपात घेतलाय, लक्षात घ्या, बिलकुल कंपल्सरी नाही आहे. ज्यांनाही गुरुदक्षिणा द्यायची आहे त्यांनी तुमच्या ऐपतीप्रमाणे देऊ शकतात. ओके, त्याला कुठलाही पैसा नाही. तर देताना विचार करा तुमचं सबकॉन्शियस माइंड किती पकडतो. ओके, तर कंपल्सरी नाही आहे. क्लास पहिल्या दिवशी सांगितलं कुठली फी नाही मागणार, आजही सांगत आहे नाही द्यायचं, बिलकुल डोनेशन द्यायचं नाही. तुमच्या मनाला पटलं तर गुरुदक्षिणा द्यायची असते, कारण तो ब्रह्मांडाचा नियम आहे. अदरवाईज मी तुम्हाला नंबर देईल, त्याच्यावर कितीही दक्षिणा करा, मला 555 नाही, आणि थोडस एंजल नंबर मध्ये करा, 333, 444, 555. कारण मला बघा 999 येते, आधी मी बोलायचो 1 रुपया करा आणि त्याच्यातून मोकळं व्हा, पण होतं काय, नुकसान तुमचं होतं. मग खरंच 1 रुपया करतात, मला त्याच्यात काहीच वाटत नाही, मी गुरु आहे, मी सगळं माफ करून देईल, मला पैशाची तशी गरजही नाही. पण मग काय होतं, तुमचं सबकॉन्शियस माइंड तसं पकडून घेतं. तर नसतील तर करू नका. डोनेशन कंपल्सरी नाही आहे, गुरु दक्षिणा कंपल्सरी नाही आहे, असतील तर करा. ओके, तर आणि ते होणं गरजेचं आहे, निसर्गाचा नियम आहे. ओके, तरी पण मी तुम्हाला एकदा त्याचंही सांगतो. ओके, नाहीतर क्लास फ्रीच आहे, बिलकुल कंपल्सरी नाही आहे. ओके, तर बघा, एनर्जी एक्सचेंज हा एक युनिव्हर्सल लॉ आहे. प्रत्येक परिवर्तनासाठी काही ना काही ऊर्जा विनिमय आवश्यक असतो. ओके, तर गुरु शिष्य परंपरा, तर आपल्या भारतामध्ये पहिल्यापासून गुरु शिष्याचं नातं आध्यात्मिक आणि पवित्र आहे. ओके, तर तुम्हाला जितकी द्यायचं असेल त्या ऊर्जेतून जरा फ्री व्हायचं असेल तर देऊ शकतात. ओके, अदरवाईज. आणि दुसरं एक गोष्ट लक्षात घ्या, जे एजेड लोक आहेत, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांना खरंच नाही जमत, त्यांनी बिलकुल तुमच्या नातवांच्या मागं नाही लागायचं. कसंही करून सरांना पैसे टाक. ओके, आशीर्वाद समजून, माझ्याकडून माफ आहे, गुरुकडून माफ असतं. धावपळ करायची नाही. डोनेशन कंपल्सरी नाहीये, नाही तर म्हाताऱ्या लोकांचे खूप हाल होतात. याला मस्का मार, त्याला मस्का मार, तर बिलकुल दिलं नाही तरी चालेल. ज्याची ऐपत आहे, परमेश्वराने दिला आहे, त्याने नक्की गुरुदक्षिणा द्यायलाच पाहिजे. ओके, चला, तर 5 दिवसाचा एवढा कोर्स आहे, माझा सिलेबस संपलेला आहे. आता ज्याला कुणाला काही विचारायचं आहे किंवा 5 दिवस कसं वाटलं, मी सोमवारी बोललो तुम्हाला खूप काही छान छान शिकवेल, तर काही बदल झाला का तुमच्यामध्ये? काही असेल तर नक्की शेअर करा. मेसेज मी वाचणार नाही असं सांगा. ओके, स्क्रीनवर सांगा. लास्ट डे आता, कोण उद्यापासून मे बी भेटो नाही भेटो, बोलू शकतात. कुणाला काही बोलायचं आहे नक्कीच. ओके, चला, हा बोला स्नेहल मॅम, ते पण एक ग्रॅटिट्यूडच असतं, कुणाचं काही सांगितलं. नमस्कार. ओके, नमस्कार मॅडम, बोला. 5 दिवसापासून आम्ही खूप खूप ज्ञान मिळवलंय तुमच्याकडनं. पुष्कळशा गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, त्या तुम्ही आम्हाला माहिती करून दिल्या. त्याबद्दल आमचं नॉलेजमध्ये खूप भर पडली आहे. आणि आता प्रत्यक्ष जेव्हा मी प्रॅक्टिकल करू त्यावेळेला आणखीन जास्त फरक पडेल. आणि नक्की. काल तर पेंडुलमचं जे प्रॅक्टिकल केलं, ते मी घरामध्ये, देवघरात ह्यांच्या समोर सगळं केलं, तर व्यवस्थित सगळीकडे पॉझिटिव्ह ऊर्जा सापडली. कोणाकोणामध्ये मी बघितलं घरातल्या, सगळीकडे म्हणजे
आपलं घर किती सुरक्षित आहे, किती पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात आहे, सगळ्या स्वामींचे आशीर्वाद आपल्या घरावर आहेत, ह्याचं काल आणखीन प्रचिती आली. नक्कीच त्यामुळे नक्की. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि सर, माझा एक प्रॉब्लेम आहे की जीपे, फोन पे मला नाही करता येत, कारण आमचं बिझनेस अकाउंट आहे. तर तुम्ही जर एनईएफटी साठी मला बँक डिटेल्स पाठवले किंवा कॅन्सल चेक पाठवला तर जास्त नाही, बरं पडेल. माझं ते फोन पे वर क्रेडिट कार्डने पण पेमेंट होऊ शकतो. तो नाही क्यूआर आहे नाही ना, बिझनेसचा नाही, आहे. तसं नाही करू शकत मी, कारण आमचं बिझनेस अकाउंट आहे. हा, ओके ओके. हा, ठीक. त्यामुळे जर तुम्ही ते पाठवलं तर मी करू शकेन. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके, चालेल चालेल. थँक्यू. थँक्यू. हं, चला अजून कोणी. मेसेज मध्ये माझं लक्ष जात नाही ना, कोणी जेंट्स बोलतच नाही. आज कोणीतरी भेटलं मला. बोलायचं खूप असतं पुरुषांना, पण नाही बोलता येत. हा, विनायक पाटील सर बोला. अनम्यूटचं बटन दाब, अनम्यूटचं. तिथे बटन आहे बघा, नाही तर तुमचा आवाज येणार नाही. दाबा बरं. क्लिक झाल्यावर बोलूया. ओके. तोपर्यंत आपण ते दुसरं कोणाला घेऊ. हा, दीपाली मॅम बोला. सर तुम्ही ट्राय करा ते बटन. हा, बोला दीपाली मॅम. सर, सेशन खूप छान झाला. म्हणजे एक सांगायचं होतं मला की आवाज येतोय सर, क्लिअर? ऑडिओ हो क्लिअर? येतोय. हो हो. ओके. म्हणजे मी अगोदरपासून म्हणजे मेडिटेशन वगैरे करायची आणि पॉझिटिव्हिटी स्वतःला खूप देण्याचा प्रयत्न करायची, कारण पुस्तकं वाचणे हे त्या गोष्टी, कारण माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी होती आणि ते स्वतः हील करण्यासाठी. तर मला 1 तारखेलाच तुमची ह्या बॅचची माहिती मिळाली आणि मी 1 तारखेलाच एनरोल करून ठेवलं होतं. तर आता मला नेक्स्ट बॅचला ऍडमिशन करायचं आहे. तरी पण गुरुदक्षिणा द्यायची का मी, असं मला एक प्रश्न होता माझा. आणि दुसरी गोष्ट, मी जॉईन केलं 2 दिवस, आमच्या सरांनी बघितलं, मग ते पण कनेक्ट झाले. तर समजा दोघांनाही करायचं असेल तर फीस 6,000 की मग त्याची डबल लागेल, असं विचारायचं होतं मला. हा, बरोबर. जितके जितके येणार तेवढे एनर्जी एक्सचेंज लागेलच ना. म्हणजे दोघांचे डबल लागतील, 12 लागतील. नाही, तुम्ही संध्याच्या आधी भरली 5,000 आहे, 10,000 लागतील. हा, तर तेच म्हणजे दोघांचे वेगळे वेगळे भरायला हो, लागेल ना. येस येस येस. ओके ओके. आणि सेशन खूप छान झालं सर. फक्त मध्ये मध्ये खूप फास्ट जात होता तुमचा ट्रॅक, पण पकडलं तुम्हाला आणि केलं. तर रिझल्ट एकंदरीत 5 दिवसाचा खूप छान होता. अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, झाले का सर? तुम्ही अनम्यूटचं बटन. हा, बोला तृप्ती मॅडम. नमस्कार सर. थांबा, आता सर आले, जरा बोलून घेऊ द्या. 1 मिनिट थांबा बरं का तृप्ती. हा, बोला सर, बोला. नमस्कार. सध्या काय आहे, खूप निगेटिव्हिटी चालू होती. बट तुमचे सेशन अटेंड केल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट व्हायला लागली आणि त्याचा अप्रोच लेवल ऑफिसमध्ये पण माझ्या चेंज झाला. बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे माझा विश्वास आणखीन या गोष्टीमध्ये बराचसा वाढत गेला. हे माझ्यासाठी पहिल्यांदा नवीनच होतं, बट विश्वास ठेवून मी ऑब्झर्व करत गेलो, त्या गोष्टी थोड्या इम्प्लिमेंट करत गेलो आणि त्याचा रिझल्ट मला माझ्या लाईफमध्ये भेटत गेला. सो थँक्यू सर. तुम्हीच मला फोन केला होता का मध्ये? कोणीतरी. कदाचित बहुतेक. ठीक आहे, इट्स ओके, चालेल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. हा, बोला तृप्ती मॅडम. काय हा, म्हणता? नमस्कार सर. आल्या का नोट्स? नमस्कार सर. आवाज नमस्कार. येतोय? हो, येतोय हा ना. हा, नमस्कार सर. बोला. मी दुपारी आपली गुरुदक्षिणा दिलेली आहे. हो आता हो मला हो. प्रवेश घ्यायचा आहे आपल्याकडे. तर ओके. मिस्टरांना सांगून आपल्याकडे प्रवेश मी त्वरित QR कोड पाठवलाच आहे, त्याच्यावरच करू का? हो, दुसरी त्याच्यावरच करा, काही प्रॉब्लेम बरं, नाही त्याच्यावर. ओके, धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे शिकवणं आहे खूपच सुरेख आहे, खूपच छान आहे. मला जे हाताचे ते पॉझिटिव्ह म्हणता ना तुम्ही, तर ते व्हायब्रेट माझ्याकडे असं होतं, ते असं हाताने, ते असं म्हणतो ना आपण बरोबर ते, बरोबर. तर ते खरंच असतं. म्हणजे ऊर्जा आपण जी म्हणतो ती आलेली असते का? नक्कीच आलेली असते. तुम्ही पुढच्या लेवलला गेला तर तुम्ही अगदी बघा, इतकं सुंदर आहे ना. एखाद्याची तुम्ही हिलिंग करणार ना घराच्या व्यक्तीचे, तर त्याला हा जितकी ऊर्जाची गरज आहे तोपर्यंतच फ्लो चालतो. त्याला गरज संपलेल्या दिवसासाठी फ्लो बंद होऊन, तर ते खूप तुम्हाला खूप फील होतं. एकदा दुसरे सिम्बॉल जेव्हा येतात ना, सिम्बॉलने तर हा खूप फायदा. आता सध्या सिम्बॉल पण नाहीये, मग ते शिकवलं जातं. ते खूप छान मला होतं ते म्हणजे. असं पण आपण जेव्हा पाण्याच्या इथून असं करत होतो ना आपण, तेव्हा पण मला सर असं जाणवलं.
तर ते एका ह्याच्यामध्ये इतकं जाणवणं, तर काय विशेष काय असतं का, की काय थोडंसं कमी स्वतः आध्यात्मिक असल्यामुळे होऊ शकतं असं, पण किंवा तुम्हाला काय? क्लासमध्येच सांगितलं आहे. ओके. काही लोकांना रिझल्ट उशिरा उशिरा जाणवतात कारण ब्लॉकेजेस आहे खूप वर्षापासून त्यांच्यामध्ये ते भरलेलं असतं. काही लोक आध्यात्मिक असतात तर लवकर जाणवतात. आता मी रेकीच्या मध्ये यायच्या अगोदरच खूपच स्पिरिच्युअल होतं तर मला ते लवकर जाणवलं. ओके. तर काहींसाठी होतं पण माझे फ्रेंड नाही जाणवलं. त्यांना वेळ लागतो पण होतं कालांतराने. सर्वांचं होतं. ओके. असं काहीच नाहीये. काहींना लवकर होतं. प्रत्येकाची आध्यात्मिक पातळी वेगळी असते. ओके. माझ्या घरातून सगळ्यांचं सपोर्ट आहे. मला म्हणतात पूर्ण शिक, पूर्ण कर. सगळ्यांनी हट्ट धरलाय माझ्याकडून. तर सर, माझं पूर्ण करायचं ध्येय आहे. तर तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे, हीच नम्र विनंती. चला, धन्यवाद. super. आणि बघा माझ्याकडे ना सगळे 50, 55, 60चे पण लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, तरुण पण आहेत, अगदी 20 वर्षाचे पण आहेत. सगळ्याच टाईपचे आहेत. तर असं वयाचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही की शिकायला येईल का नाही. मी असतो ते. ओके. ते लाईव्ह रोजचे रेकॉर्डिंग लाईफ टाईम ऍक्सेस आहे कधी पण या. ओके. बोला सेवक रायपुरे सर बोला. हा बोला. नमस्कार सर. आजच्या ज्या दीपाली मॅडम बोलत त्यांचे मी मिस्टर आहे. मला सुद्धा मनापासून खूप इच्छा आहे सर करायची. सध्या माझं बिझी शेड्यूल असल्यामुळे 2 दिवस मी करू शकलो नाही, पण दुरून दुरून बघत होतो. पण मला हे खूप इंटरेस्ट वाटलं की त्याच्यानंतर मग म्हणजे आता 3रा दिवस आहे. 3 दिवस मी पूर्ण सेशन केलं. तर माझी मनापासून खूप इच्छा आहे सर समोरचा सेशन करायची. तर यामुळे कधी कधी वेळ मॅनेज होऊ शकतात. तर त्यासाठी मला टायमिंग फिक्स विचारायचं होतं की नेक्स्ट सेशनचा टाइम कोणता असेल. सेम तुम्ही 8 ते मॉर्निंगची पण बॅच आहे, इव्हिनिंगची बॅच आहे. मिस झालं तर रेकॉर्डिंग भेटते. त्या दिवसाचा काही प्रॉब्लेम आला कधी कॉल करू शकतात. इव्हन मध्ये कुठे गेले पुढची बॅच कधी तुम्ही लाईफ टाईम रिपीट करू शकता. तसं काय नाही, लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ओके. ओके सर. पण जनरली संध्याकाळी 8 वाजता असेल ना सर सेशन? हा 8 ते 10 संध्या 8 ते 9 वाजता. हा इव्हिनिंगचं सर. सकाळचं 10 वाजता. हा सकाळचं 10 ते. ओके. जसं जमेल तसं. ओके सर. ओके. संध्याकाळचा करू शकते आणि मग. करा माझ्याकडे एक जोडपं होतं ते नेव्हल ऑफिस दोघं नेव्हल ऑफिसर होते एक सर आणि त्यांच्या मॅडम ऍडव्होकेट होत्या. त्या दोघी तर तुमच्यासारखंच यंग कपल होतं. खूप छान. त्यांनी खूप आनंदाने केलं आणि खूप छान रिझल्ट आले. तर करा दिलाय काहीतरी. बघा मी तुम्हाला सर्वांना एक सांगतो, सगळ्या लोकांना एक सांगतो. वयाच्या 40च्या आधी ना आपलं जीवन आपल्या कर्माप्रमाणे असतं. मागची आपली शाळा, परिवार सगळं काही. 40 नंतर ना आपलं डिसिजन असतं. आपल्याला आता कुठे जायचं सगळं भोगून झालेलं असतं. मग तर स्पिरिच्युअलिटी पाथ ऑटोमॅटिक आपण तिकडे ओढल्या जातो. तर काही ना काही कॉल येतं. मी नसेल कोणी दुसरा येईल. पण ते कोणी ना कोणी संदेश देतो. आला आहे करून घ्या फायदाच आहे. ओके. चल ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके. बोला अक्षता मॅडम बोला. सर नमस्ते। बोला मॅडम नमस्ते. मुझे मराठी समझ नहीं आती है एक्चुअली। हिंदी में बोलिए मैंने कोई बात नहीं। एनरोल हाँ, मैंने एनरोल तो कर लिया था। मैं कभी भी लॉगिन नहीं कर पाई। आज पहली बार लॉगिन किया, मतलब मुझे जब लॉगिन किया तब पता चला कि ये मराठी में चल रहा है। तभी मैं ऐसे ही रुकी, चलो देखते हैं क्या बोल रहे हैं आप। मतलब थोड़ा थोड़ा समझ आया, मुझे बहुत अच्छा लगा एक्चुअली। इसीलिए मैं बोलने के लिए रुकी यहाँ पर लास्ट मे तक। भी नहीं, मे भी हिंदी में रहेगा मेरा होप रहेगा। ओके। लेकिन मुझे वो मराठी में सिखाने में मजा आती है क्योंकि हर एक का अलग रहता है, अपने अपने लैंग्वेज का कुछ ब्यूटी रहता है तो वो लोग कनेक्ट होते हैं इसके लिए। मे भी फ्यूचर में सिखाएगा। ओके। वो मुश्किल नहीं है, देखेंगे। ओके। ठीक है सर। चाहिए तो नोट्स, थैंक यू सो मच। नोट्स हिंदी में ही है। उसके नोट्स आपको हिंदी में मिल जाएंगे पीडीएफ में। चाहिए तो मुझे व्हाट्सअप कर दो कि नोट्स चाहिए, मैं आपको दे दूंगा। जी सर। ओके। हा बोला काय झालं रेवती मॅडम सकाळी होते ना तुम्ही सकाळच्या बॅचला रेवती मुस्लिम बोला बोला अनम्यूट करा. दिला पत्ता पाठवला मी तुम्हाला. दाबा बटन दाबा. हा झालं झालं झालं. हॅलो हा बोला. नमस्कार सर. नमस्कार. पुढच्या 10 दिवसात तुम्ही 2री लेवल आणि 3री लेवल दोन्ही एकत्र करून घेणार का? हो हो बरोबर हो.
ठीक तेच विचारायचं होतं मला, नाही, बाकी का काही नाही. माहितीये का, काही ठिकाणी कसं असतं, मी सर्वांना सांगतो, लेवल 2 शिकवतात आणि मग सोडून देतात. मग बोलतात काही दिवसांनी 3 करा. मग ते अर्धवट नॉलेज येऊन जातं. मग आपण फ्लो पकडला ना एकदाच सगळं काही शिकून, मग लाईफ टाईम ते पुढचं मेडिटेशन, पुढची प्रॅक्टिस करायला सोपं पडतं. म्हणून मी एकत्रच शिकवत असतो. ओके. मग अर्ध शिकून काही फायदा नाहीये. ठीक ठीक आहे. हा. चला, हा, आता कुणाला बोलायचं आहे तर मला असं स्क्रीनवर दिसत नाही ना, असा हात जरी केला ना तुम्ही, असा हात करा, कुणाला बोलायचं आहे. नमस्कार माधुरी मॅडम, तुम्ही ह्या स्क्रीनवर होत्या, दिसल्या नाही मला. हा, कुणाला, हा, सुरेखा मॅडम बोला. जितेंद्र कांबळे सर थांबा, हा बोला. बरं, सर नमस्कार. हा, थांबा जितेंद्र सर, मॅडमचं उद्या. हा बोला सुरेखा मॅडम. सर ऑनलाईन मध्ये प्रॅक्टिस होईल आपली अहो, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला? किती स्टुडंट आहेत माझे, लागेल तेवढे स्टुडंट आहे, सगळे तेच करतात, ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहेत. ओके, नक्की होऊन जातं. ओके, ऑफलाईन पेक्षा सर ऑनलाईन मला म्हणजे परवडतं. फार असं मोबाईल नाही चालवता येत ना. ओके ओके. मोबाईल मध्ये हे होत नाही थोडस, त्याच्यामुळे विचारलं सर. नाही नाही नाही, होऊन जातं, काही प्रॉब्लेम. ओके सर, छान शिकवता तुम्ही. म्हणजे थँक्यू. आयुष्यात पहिल्यांदा एवढी स्थिर बसलेली असेल मी 1.5-2 तास, नाही तर मला बसवतच नाही सर. चांगली गोष्ट आहे. ते तुमचं रूम हा आपण बॅलन्स करू, आपण, तुम्ही घाबरू नका. ओके. सर बराचसा प्रॉब्लेम आहे मला. ठीक आहे ठीक आहे, होऊन जातात, टेन्शन नाही. हा बोला सर, बोला. जितेंद्र सर बोला. कुठे गेले तुम्ही, सापडत नाही, अनम्यूट केलं तो. हा, करा बरोबर, दाबा, बटन दाबा. हा, बोला जितेंद्र, तिथे बटन येईल, ते दाबा. हो, ज्योती मॅडम थांबा, हा, सरांचं होत नाही. दाबा ते unmute. तर ज्योती मॅडमला कुठे शोधू मी. अं, ज्योती मॅडम असा हात करा, हा, भेटल्या. हा सर, तुम्ही तोपर्यंत ट्राय करा अनम्यूट करायची. हा, अनम्यूट करा मॅडम. हा बोला मॅडम. हा सर, मी तुम्हाला करते मी, पण मी मंडेला चालली आहे गावाला, तर ते कसं करू काय शकते मी? काय मला सेकंड टास्क म्हणजे ते करायचं आहे, पण मी गावाला सध्या संडेला, तर मी सॅटर्डे पर्यंत येईल, तर मग मी कसं ऍडजस्ट कसं करू? नाही नाही, तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवा, कारण बघा, जर मग परत तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवा, चालेल. तुम्हाला ते नोट्स होऊन जातील, तेवढं करा, परत मग पुढची बॅच चालूच असतं. ओके, ओके. तर मिस होणार. ठीक आहे, ठीक. बोला निशा मॅडम, बोला. हा, बघा सर, ते तुम्ही अनम्यूटचं तुमच्याकडूनच होत नाही, दुसऱ्यांकडून होत आहे. हा बोला ना निशा मॅडम. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू सो मच. अरे, गुरुपौर्णिमा होती का, मेडिटेशन घेतलं असतं. गुरुपौर्णिमेचे मेडिटेशन असतात. हा, नमस्कार, बोला मॅडम. हा, आवाज तुमचा ब्रेक होतोय बरं मॅडम, वाटलं रेंज. सर तुमचा रोज. हा, रेंजचा प्रॉब्लेमच आहे. ओके ओके. आता कोणत्या मॅडमने हा, सांगितलं? 2-3 दिवस माझा जॉबच्या, मला आता काही दिवस ऐकणं झालं नाही तुमच्याला, पण काही पण जे पण काही ऐकले तुमचं खूप बरं वाटलं सर. तर रेकॉर्डिंग एवढं बघा, पण त्याच्यावर थोडंफार रेकॉर्डिंग ऐकायला आहे. मिळालं. रेकॉर्डिंग. ओके, ते आता तेच बोललो, 29 जुलैला आहे. थँक्यू सो मच. गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन असतं आपल्याकडे, फ्रीच असतं, ते काही पैसे नसतात. ओके, तेच बोललो, राहिलं कसं. बरं झालं आठवण करून दिली तुम्ही मला. हा, कुणाला बोलायचं होतं, हँड रेस तर नाहीये. मग हा, हे आशा मॅडम बोला. सर, अनम्यूट नाही नव्हतं तुम्ही, मी तर करतोय. अनम्यूटचं बटन तर दाबलंय. हा बोला आशा मॅडम. तर मी पहिल्या दिवसापासून बसले, पण काल थोडी बाहेर गेली, त्याच्यामुळे मी सेक्शन अटेंड नाही केलं. पण नंतर रेकॉर्डिंग मी घरी आली 10 वाजता. रेकॉर्डिंग मी ऐकली पूर्ण, आणि जसं तुम्ही सांगितलं पेंडलिंगचं मी केलं. लिटरली म्हणजे एकदम
आणि फर्स्ट डेला जेव्हा मी सेक्शन अटेंड केलं आणि तुम्ही सांगितलं ना मनामध्ये ते लहानपणीपासून, तर अचानक असे अश्रू एकदम व्हायला लागले. म्हणजे मनच मोकळं झालं माझं एकदम. म्हणजे मी एक आहे काहीतरी गोष्ट जी मी कधीच त्यांना माफ करू शकत नाही. पण काहीतरी मला असं झालं ते असं वाटलं की जाऊ दे, संपलं सगळं. शांत ठेवायचं स्वतःला एकदम मोकळं. म्हणजे माझं मन मोकळं झालं, एकदम दिमाग शांत झालं तेव्हापासून. मग ते एक माझ्या जीवनात सर्कल, त्या सर्कलमध्ये थांबलेलं आहे. मला कळतच नव्हतं मी काय करू काय नाही. पण रिअल सर तुमचं जेव्हापासून हे सेक्शन चालू झालं ना, एकदम माइंड सेट झालेलं आहे. आणि ह्याच्या पुढे म्हणजे आपले 10 दिवस आहेत ते करायचे आहेत मला. मला म्हणजे खूपच धन्यवाद आहे. आणि माझ्याबरोबर माझ्या पोरांना पण सांगितलेलं की तुम्ही माझ्या बाजूला बसा, सर काय म्हणतात ते ऐका. बरोबर आहे. सगळे बरेच जण असेच बसतात. एक आजी बोलते मी पैसे भरते पण माझ्या नातीला करून द्या. छोटे छोटे मुलं पण करतात, तसं काही नाही. ओके, चांगलं आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि बघा, सगळं सुख दुःखाचं कारण आपलं हृदयच आहे. ते म्हणून बोलतात ना, देवाने 2 हृदय दिले पाहिजे. तर खूप काही साचून ठेवतं. सगळ्या दुःखाचं कारण हे हृदयच असतं आणि आनंदाचे असतं. माफ करून द्यायचं, नाही तर जीवनात मग आनंद नाही घेता येत आपल्याला. ओके, जीवन खूप खरंच सुंदर आहे. तर म्हणून मी ते मेडिटेशन घेतो, बाकी काही कारण. हा, थँक्यू सर. आता सरांचं अनम्यूट होत नाही. थांबा, मी ना एक काम करतो, सगळ्यांना अनम्यूट करतो. आता दाबा बरं बटन सर, आता बोला. हा, जितेंद्र सर, आता आता बोला बरं. अनम्यूटचं बटन दाबा, तुम्ही करू शकता. तुम्ही मेसेज. थैंक यू सो मच। तो सर तुमचा मैसेज भेटलाय, काहीतरी प्रॉब्लेम और किसी को कुछ बोलना है कि हो गया? ठीक आहे, थँक यू. ओके, चला ठीक आहे मग आपण रॅपअप करूया. ओके, चला. तर सर्वांनी मला ऐकून घेतलं 5 दिवस, सर्वांचे खूप खूप आभार. परमेश्वर आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि आयुष्य देऊन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद सर.